प्रिएम्बल, त्यालाच उद्देश पत्रिका, त्यालाच प्रस्तावना असं सुद्धा म्हटलं जातं. आपण जेव्हा मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन बघत होतो तेव्हा आपण बघितलं होतं की संविधान सभेची तिसरी बैठक भरलेली होती 13 डिसेंबर रोजी 1946 ला. आणि या तारखेला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडलेला होता, रिझोल्युशन ऑफ ऑब्जेक्ट. आणि तो पुढे मग 22 जानेवारीला पास झाला. आणि मग आपण त्यावेळेस सुद्धा चर्चा केली होती की हा जो उद्दिष्टांचा ठराव होता यालाच कालांतराने एक रूप मिळतं ज्याला आपण आपल्या देशाच्या संविधानाची उद्देश पत्रिका म्हणतो, त्याला आपण प्रिएम्बल म्हणणार. आपण मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता की ज्याला उद्देश पत्रिका म्हटलं जात आहे ते नेमकं काय आहे किंवा ते कसं असणार. बघा, बघायला गेलं तर किती एक 4, 7, 8 लाईन्स आहेत प्रिएम्बल मध्ये, तिथे तुम्हाला दिसणार. पण त्या 7, 8 लाईन्सच्या प्रिएम्बल मध्ये नेमकं आपल्या देशाचं स्वरूप कसं असणार आहे, स्ट्रक्चर कसं असणार आहे भविष्यकालीन, त्याचं संपूर्ण एक सार तुम्हाला त्या उद्देश पत्रिकेमध्ये प्रिएम्बल मध्ये मिळून जाणार. आणि म्हणून आपल्या देशाच्या उद्देश पत्रिकेकरिता सर्वांनी, जेवढे फिलॉसॉफर्स, जे संशोधक होऊन गेलेले आहेत, ज्यांनी भारतीय संविधानाचा खूप चांगला अभ्यास केलेला, त्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेची भरपूर तारीफ केली. म्हणजे जर आपण एक ब्रिटिश फिलॉसॉफर होऊन गेलेला आहे बारकर नावाचा, त्या बारकरने त्याची एक पुस्तक लिहिलेली होती 1951 ला, पॉलिटिकल थिअरीच्या नावाने. त्या पॉलिटिकल थिअरीच्या पुस्तकामध्ये जे फ्रंट पेज आहे त्या फ्रंट पेज मध्ये त्यांनी भारतीय प्रिएम्बलला छापलाय. तो एवढा इम्प्रेस झालेला. आणि हा फक्त एकमेव माणूस आपण बघितला ना, अशा कित्येक आहेत ज्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकाची भरून तारीफ केली आहे. कोणी म्हटलं आहे की भारताचं संविधानाचा जर आपण प्रिएम्बलचा विचार केलेला तर प्रिएम्बल हे आपल्या देशाच्या संविधानाची कुंडली आहे, हॉरोस्कोप. कोणी म्हणते की हे आपलं आयडेंटिटी कार्ड आहे. तर या प्रकारे संविधानाबद्दल किंवा संविधानाच्या प्रिएम्बल बद्दल, उद्देश पत्रिकाबद्दल आपल्याला वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळे विचार दिसतात, वेगवेगळे मत दिसतात, जे की उत्तम आहेत. कुणीही क्रिटिसाइज करत नाही प्रिएम्बलला. म्हणजे ही एक चांगली गोष्ट की ऍटलिस्ट आपल्या प्रिएम्बलला घेऊन अजून कुणाचा काही क्रिटिसिझम आपल्याला मिळत नाही की या गोष्टी का आहेत आणि या गोष्टी का नाही आहेत. त्याला एवढं जपून आणि एवढं सुंदररित्या आपण एक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला की साधारणतः त्यावर टीका करण्याचे चान्सेस हे जे तज्ज्ञ लोक आहेत पॉलिटिकल सायन्सचे त्यांच्याकडे ऑलमोस्ट चान्सेस नसतात. ठीक आहे. सो आपण प्रिएम्बल मध्ये काय टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे पूर्ण लेक्चर मध्ये आपल्याला तेच बघायचं की नेमकं प्रिएम्बल काय सांगतं आहे. तर बघा काय आहे, 2 भागामध्ये आपल्याला प्रिएम्बल म्हणजे समजण्याकरता मी तुम्हाला सांगतोय, 2 भागामध्ये आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करून घेऊया की आपल्या देशाचं स्वरूप कसं असणार, स्ट्रक्चर कसं असणार, आणि दुसरी गोष्ट की आपले उद्देश काय असणार, आपले ऑब्जेक्ट्स काय असणार. तर आपण माहिती आहे स्वरूप आपण काय ठेवलंय आपल्या देशाच्या संविधानाचं किंवा प्रिएम्बल मध्ये. आपण आपल्या देशाचं स्वरूप ठरवत असताना आपण म्हटलं की आपण सोव्हरियन डेमोक्रेटिक रिपब्लिक कंट्री असणार, मूळ घटनेबद्दल सांगतोय. त्यानंतर मग अजून काही शब्द त्यामध्ये ऍड होतात ज्यामध्ये पुन्हा सोशलिस्ट आणि सेक्युलरिझम हे शब्द टाकले जातात. आपण म्हणतो ना, आपण जेव्हा प्रिएम्बल उच्चारतो तेव्हा आपण असे शब्द वापरतो ना की आपण भारतीय लोक, सार्वभौम प्रजासत्ताक, गणराज्य हे शब्द वापरत असतो आपण, धर्मनिरपेक्ष, समाजवाद. हे जे शब्द आपण वापरून आलो आहे मुळात हे काय आहे, तर हे आपल्या देशाचं स्वरूप आहे. विचार करा, आपल्या देशाची 140 कोटीची जनता या स्वरूपामध्ये जगते आणि या स्वरूपामुळे आपल्या देशाला खूप आगळी वेगळी एक ओळख करून दिलेली आहे जागतिक पातळीवर की देश कसा असेल, देशाचं स्वरूप कसं असेल. तर हा देश एक सार्वभौम आहे, हा देश एक गणराज्य आहे, प्रजासत्ताक आहे. या देशाची रचना ही सेक्युलरिझमवर आधारित आहे, धर्मनिरपेक्ष राज्य आहे. या सगळ्या गोष्टी क्लिअर करतात की या देशाचं स्वरूप कसं असेल. तर हे झाले स्वरूपाच्या गोष्टी. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपण अवघ्या 2-5 मिनिटांमध्ये क्लिअर नाही करू शकत, अख्खं लेक्चर जाणार आहे. ठीक आहे, हे स्वरूप वगैरे बघण्याकरिता. या तरी पण या स्वरूपाच्या गोष्टी झाल्या. राहिली गोष्ट आपल्या उद्देश पत्रिकेमध्ये आपण जे ऑब्जेक्ट्स ठेवले आहेत, आपण जे उद्देश ठेवले आहेत, ते उद्देश नेमके काय, तर उद्देश आपण 4च ठेवले आहेत. त्या 4 उद्देशामध्ये ना अख्खं जग म्हणजे वो कहते हैं ना हम लोग की भाई हमारी तो पूरी दुनिया इसमें है, कळते. त्या 4 शब्दामध्ये अख्खं जग आपण समावून घेतलेलं. ते 4 शब्दामध्ये जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी आणि फ्रॅटर्निटी
हे आपले ऑब्जेक्ट्स आहेत, हे आपले उद्देश आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. सो बेसिकली हे 4 ऑब्जेक्ट्स आणि याचं नेमकं काय अर्थ निघतं, आपण जे स्वरूप बघितलेलं आहे की आपण सोव्हरेन आहोत, डेमोक्रेटिक आहोत, रिपब्लिक आहोत, याचे काय अर्थ निघतात मुळात, तोच भाग आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये बघायचा आहे. फक्त सध्या तरी तुम्ही डोक्यामध्ये हे घालून बसा की तुम्हाला आज जे शिकायचं आहे ते हा भाग पर्टिक्युलरली की ज्या आधारावर आपल्या देशाचं संपूर्ण एक स्वरूप जे आहे ते सामावून घेतलं. एक जे खूप तज्ञ व्यक्ती होऊन गेलेली आहे संविधान सभेची, अय्यर साहेब. त्या अय्यर साहेबांनी प्रिएम्बलला घेऊन, म्हणजे ज्या दिवशी प्रिएम्बलवर चर्चा चालू होती त्या दिवशी अय्यर साहेबांनी म्हटलेलं होतं की भारतीय समाजाने, भारतीय नेत्यांनी जे आपल्या डोळ्यामध्ये जे स्वप्न घेऊन ठेवलेले होते की आझाद भारत, हमारा भारत कैसा होगा, ते सगळे स्वप्न आपल्याला आपल्या उद्देश पत्रिकामध्ये दिसतात. सगळे स्वप्न, काही करण्याची गरज नाही, सब का सब तुमच्या प्रिएम्बल मध्ये तुम्हाला दिसणार आहे. ठीक आहे. सो त्या प्रिएम्बल बद्दल आपल्याला चर्चा करायची. जागतिक स्तरावर जगातल्या सर्वच देशांमध्ये तुम्हाला संविधान दिसणार. आणि आता हा ट्रेंड सुरूच झालेला की जर संविधान तयार करायचा आहे कुठल्याही देशाचा, तर त्याकरिता आधी आपण संविधान आमचा तयार करण्यामागचा उद्देश काय, त्याबद्दल एक उद्देश पत्रिका तयार केली जाणार. त्यालाच तर आपण प्रिएम्बल म्हणतोय. म्हणजे हे जे आपल्याला दिसते आहे उद्देश पत्रिका, हे आपण का तयार केली आहे, कारण की आधी आपण हे निश्चित केलं की आम्हाला आमचा संविधान कशाच्या आधारावर बनवायचा आहे किंवा कशाच्या आधारावर उभा करायचा आहे. कारण की भविष्यकालीन भारतीय समाज याच आधारावर राहणार आहे. त्यामुळे बिलकुल एक प्रस्तावना तर असायला पाहिजे ना की नेमकं आम्ही काय देणार. आम्ही आमच्या जनतेला, आम्ही भारतीय लोकांना आम्ही न्याय देणार, स्वातंत्र्य देणार, समता देणार, फ्रॅटर्निटी देणार, तर कुठल्या तत्वावर देणार, हा तर महत्वाची गोष्ट आहे. जर प्रिएम्बल म्हणते की जस्टिस सगळ्यांना मिळणार, सगळ्यांना न्याय मिळणार, मान्य, सगळ्यांना मिळणार, पण कोणत्या तत्वावर. कारण की तत्वे 3 येऊन जातात. जर आपण फक्त न्याय म्हटलं तर न्यायाच्या नंतर बिलकुल या गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे की आपल्याला जस्टिस हे पॉलिटिकली मिळणार आहे, ते आपल्याला सोशली सुद्धा मिळणार आहे आणि ते आपल्याला इकॉनॉमिकल सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. सो आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय याबद्दलचे भाष्य आपल्याला सगळ्या बाबी प्रिएम्बल मध्ये मिळणार. ते कशा स्वरूपाचे तो भाग बघू. पण आपण बोलत होतो की आज जगामध्ये आपण कुठलाही देश धुंडाळून बघितलेला तर जवळपास सगळ्यांचं स्वतःचं संविधान आहे. आणि दुसरी गोष्ट, संविधान तयार करण्यामागचं त्यांचं प्रिएम्बल सुद्धा दिसणार. पण तरीही ही पद्धत कुठनं सुरू झाली किंवा साधारणतः या ट्रेंडला सुरुवात कुठनं झाली की बाबा संविधान तयार करायचं असेल तर आधी आपण त्या संविधानासाठी एक प्रिएम्बल तयार करावा. सो जगातला असा पहिला देश ठरतो अमेरिका, ज्या अमेरिकाने त्यांच्या देशाचा संविधान तयार करण्याकरिता त्यांचा आधी उद्देश पत्रिका तयार केली होती. ते त्याला स्वातंत्र्याचा जाहीरनामा म्हणतात, डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स. आणि मग हा ट्रेंड असाच पुढे चालत राहिलेला. आपण सुद्धा तो वापरला, नो डाऊट. आपण सुद्धा जर आपल्या देशाचं संविधान तयार करू तर बिलकुल आपण आपल्या देशाच्या उद्देश पत्रिकेला आधी महत्व देऊ. फरक फक्त असा होता की आपण आपल्या उद्देश पत्रिका, प्रिएम्बल बद्दल बोलतोय ना मी, उद्दिष्टांच्या ठरावाबद्दल नाही बोलत आहे. उद्दिष्टांच्या ठरावाबद्दलच्या तारखा आपण आधीच बोललेलो. 13 डिसेंबरला प्रस्ताव मांडला गेला होता, 22 ऑफ जानेवारी 1947 ला तो पारित झाला, तो प्रस्ताव पारित झालेला होता. पण ज्याला उद्देश पत्रिका म्हटलं जातं ना, उद्देश पत्रिका जी आपल्या समोर आहे, त्या उद्देश पत्रिकाला कधी ठेवलं गेलं होतं संविधान सभेसमोर, जेव्हा अख्खा संविधान तयार करून झाला, पूर्ण संविधान तयार करून झालेला आणि त्याला आपण जेव्हा मान्य केलं त्यानंतर आपण उद्देश पत्रिका हा मसुदा जो आहे तो संविधान सभेसमोर ठेवलेला. आणि त्यानंतर राजेंद्र प्रसादचे काय स्टेटमेंट्स होते ते बिलकुल आपण या लेक्चरच्या सगळ्यात लास्ट मध्ये बघणार आहोत की राजेंद्र प्रसाद जे अध्यक्ष होते संविधान सभेचे ते काय बोलून गेलेले होते उद्देश पत्रिकाबद्दल, त्यांचं काय स्टेटमेंट होतं. कारण की त्यांचा जो स्टेटमेंट होता ना तो आधार ठरून जातो आज की आपल्या उद्देश पत्रिकाला कितपत किंवा किती जास्त अजून महत्व प्राप्त होते. ते काय स्टेटमेंट आहे आपल्याला त्याला नंतर बघायचं आहे. सो आपण हे बघतोय की जगातला पहिला तसा देश अमेरिका ठरतो ज्यांनी उद्देश पत्रिकेची पद्धत त्यांच्या देशामध्ये सुरू केली. जागतिक स्तरावर मग अशा प्रकारचे उद्देश पत्रिका बनत गेल्या आणि त्यांच्या आधारावर त्यांच्या देशाचे संविधान बनत गेले. आणि या उद्देश पत्रिकेबद्दलचं महत्व आपण तेच बघण्याचा प्रयत्न करूनच राहिलो. आणि महत्व नो डाऊट खूप जास्त आहे. म्हणून NA पालखीवाला जे खूप थोर तज्ञ होऊन गेलेले आहेत त्या तज्ञांनी
प्रिएम्बलला आपल्या देशाचं अथवा देशाच्या संविधानाचं ओळखपत्र म्हटलं आहे, आयडेंटिटी कार्ड. ठीक आहे, पालखीवाला साहेबांनी. पालखीवाला साहेब हे पॉलिटिकल सायन्सचे तर खूप मोठे तज्ज्ञ होऊन गेलेले, ते संविधानाचे पण खूप मोठे रिसर्चर होऊन गेलेले आहेत. प्रिएम्बल मध्ये ज्या महत्वाच्या बाबींचा विचार करून त्यांना जी जागा दिली गेली होती आणि त्या आधारावर आपण जे आपल्या देशाचे उद्दिष्ट ठरवले आणि ज्या आधारावर आपण आपल्या देशाचं स्वरूप ठरवलं, ते नेमकं काय कसं होतं तो भाग आपण बोलून घेऊया. ठीक आहे, प्रिएम्बल काय आहे हे वाचून दाखवण्याची किंवा सांगण्याची गरज नाही ना. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक आणि आम्ही काय कशा प्रकारचं स्वरूप वगैरे देण्याचा प्रयत्न करून राहिलो, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाहीये. नेमकं मात्र त्या प्रिएम्बल मध्ये जे मुद्दे मांडले आहेत त्या मुद्द्यांचा नेमकं अर्थ काय निघतो त्याबद्दल आधी आपण बोलून घेऊ. आधी काही 4 पॉइंट्स, जे 4 पॉइंट्स अजून महत्वाचे ठरून जातील, की संविधान सभेच्या सदस्यांनी ही गोष्ट मान्य केली की आम्हाला संविधान निर्माण करण्याचं ताकद कोण देत आहे किंवा आम्हाला कोण हे अधिकार देत आहे की आम्ही आमच्या देशाचा संविधान निर्माण करावा, म्हणजे सोर्स काय आहे आमचा संविधान निर्माण करण्याबद्दलचा. तर सरळ सरळ स्पष्ट शब्दामध्ये हा सोर्स त्यांनी म्हटला आहे की भारतीय जनता. भारतीय जनतेतर्फे आम्हाला संविधान तयार करण्याचा अधिकार प्राप्त होतो. या व्यतिरिक्त आपल्या देशाचं स्वरूप कसं असेल, सेकंड बाब आपल्याला आपल्या देशाच्या प्रिएम्बल मध्ये मिळणार. अच्छा, एक गोष्ट लक्षात घ्या ना की आपण सोर्स असं का लिहिलेलं आहे. सोर्स मध्ये आपण जनताच का टाकलेला आहे याबद्दल जरा महत्वपूर्ण आपण विचार करून घेऊया. तुम्ही प्रिएम्बल जर नीट वाचला ना तर तो प्रिएम्बल तुम्हाला असं वाटेल की तो प्रिएम्बल देशातल्या सर्व जनतेने मिळून बनवलेला आहे. बघा, म्हणजे सुरुवात पण होते की आम्ही भारतीय लोक, सुरुवातच ही आहे. आणि त्यानंतरचे पण तुम्ही अखेरचे जर सेंटेन्स बघितले की ते आम्हीही, म्हणजे हा जो संविधान आहे आम्ही 26 नोव्हेंबर 1949 ला या दिवसाला आम्ही स्वीकारून राहिलेलो आहोत, आम्ही भारतीय लोक. आपण याबद्दल मागे चर्चा केली आहे की संविधान सभेमध्ये बसणारे जे सदस्य होते ते काही ठराविकच होते आणि तेही अप्रत्यक्षरित्या इनडायरेक्टली संविधान सभेमध्ये निवडून गेलेले होते. जनतेने त्यांना काही निवडून दिलं गेलं, म्हणजे त्यांच्यातर्फे जनतेतर्फे ते निवडून गेले नव्हते. तरी पण आपण हे मान्य केलं की हा संविधान आम्ही सर्वांनी मिळून तयार केलेला आहे आणि म्हणून हा संविधान तयार करण्याचा अधिकार दुसरा तिसरा कुणीच दिला नाही, तर तो आम्हाला भारतीय जनतेने दिलेला. ही पहिली गोष्ट आपल्याला त्या प्रिएम्बल मधनं जे आहे ते क्लिअर होऊन जातं. ठीक आहे, दुसरी गोष्ट की आपल्या देशाचं स्वरूप कसं असणार, आपल्या देशाचं नेचर कसं असणार. तर संविधान तयार होत असताना जेव्हा प्रिएम्बलवर विचार होत होता तेव्हा प्रिएम्बल मध्ये ज्या नेचर बद्दल बोललं गेलं, ज्या स्वरूपाबद्दल बोललं गेलं, तर एक होतं सार्वभौम, दुसरं होतं लोकशाही, आणि तिसरा स्वरूप होता प्रजासत्ताक. हे आपण स्वरूप किंवा स्वरूपाची रचना आपण 1950च्या आधारावर मांडलेली आहे, बरोबर ना. काय आहे ना, तुम्हाला पकडू शकतं आयोग, बिंदासपणे विचारलं जाऊ शकतं ना की खाली तुम्हाला काही सेंटेन्स दिले जातील आणि सेंटेन्स मध्ये बिलकुल हा प्रश्न ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील की खालीलपैकी देशाच्या स्वरूपाचा विचार केल्यास यापैकी कोणता कीवर्ड हा 1950 ला नव्हता. कारण की 1950 ला जेव्हा देशाचा संविधान तयार झालेला आणि प्रिएम्बल निर्माण करण्यात आलेलं तेव्हा प्रिएम्बल मध्ये फक्त या 3 बाबी होत्या. ठीक आहे, सोव्हेरियन, डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक. कालांतराने त्यामध्ये अजून काही गोष्टी ऍड केल्या गेलेल्या. 42nd अमेंडमेंट झाली आहे, याच्या आधी आपण बोललो आहोत खूपदा 1976 ला, आणि 1976च्या त्या 42व्या घटना दुरुस्तीनुसार पुन्हा मग या स्वरूपामध्ये काही बाबी ऍड केल्या जातात आणि मग त्यानुसार भारताचं स्वरूप पुन्हा ना सोशलिस्ट, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, सेक्युलर, हे 2 बाबी सुद्धा स्वरूपामध्ये ऍड केले जातात. नेचरमध्ये धर्मनिरपेक्ष, सेक्युलर. आता दिसायला तुम्हाला अजून एक शब्द दिसणार आहे, इंटिग्रिटी.
एकता आणि एकात्मता. पण एकता आणि एकात्मता हा शब्द त्याला स्वरूपामध्ये न मांडलेलं चालेल, त्याला आपण ऑब्जेक्ट्स मध्ये मांडून घेऊ. कारण की ऑब्जेक्ट्स वेगळे आहेत, आपले उद्देश वेगळे होते, आपलं नेचर वेगळं होतं. की स्वरूप आपल्या देशाचं असं राहणार. आपण एक सॉव्हेरियन कंट्री असणार, आपण एक डेमोक्रेटिक कंट्री असणार, आपण एक रिपब्लिक कंट्री असणार. कालांतराने मग पुन्हा त्यामध्ये ऍड झालाय की भारत एक समाजवादी देश असणार आहे, भारत एक सेक्युलर कंट्री असणार आहे, एक धर्मनिरपेक्ष देश असणार आहे. तर हे देशाचं स्वरूप झालं. याला समजा जरा देश कसा असेल. त्यामुळे तो जो शब्द आपण वापरला ना, एकता आणि एकात्मता, त्याला त्या स्वरूपामध्ये न मांडता आपण त्याला ऑब्जेक्ट्स मध्ये मांडू. 42व्या घटना दुरुस्तीने ऍक्च्युली 3 बाबी ऍड केल्या संविधानामध्ये, 3 गोष्टी: सेक्युलर, सोशलिस्ट आणि इंटिग्रिटी. पण त्या 3 पैकी 2 बाबी जाणार इथे, आणि जी तिसरी इंटिग्रिटीची जो मुद्दा आहे तो जाणार आहे खाली. ठीक आहे, ज्याला आपण आपल्या संविधान तयार करण्यामागच्या उद्दिष्टांमध्ये मांडू, की आपले ऑब्जेक्ट्स काय होते, किंवा आपण कोणते उद्देश समोर ठेवून देशाच्या संविधानाची निर्मिती केली. न्याय, स्वतंत्र, समानता आणि बंधुता. या 4 मुद्द्यांना आपण आपल्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये ठेवलेले, की हे आमचे बाबा ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे आमचे उद्देश आहेत. आणि त्यानंतर लास्ट महत्वाचं जे मिळतं आपल्याला प्रिएम्बल मध्ये, ते हे की कोणत्या तारखेला आपण हा जो संविधान आहे त्या संविधानाला स्वीकृत केलाय. तर खूप स्पष्ट शब्दामध्ये मेन्शन केलेला आहे, खूपच स्पष्ट शब्दामध्ये ना. आणि तारखामध्ये काहीच गोंधळ नाहीये. म्हणजे चुकून तुम्ही सुद्धा कधी गोंधळ करू नका. म्हणजे हे डोक्यामध्ये येऊ शकतं आपल्या, की आपल्या देशाचं संविधान लागू झालंय 26 जानेवारी 1950 ला, तर प्रिएम्बल मध्ये ती तारीख आहे का? नाही बाबा. प्रिएम्बल मध्ये घटना लागू होण्याची तारीख नाही आहे, तर घटना स्वीकारण्याची तारीख आहे. तुम्ही स्पष्ट बघू शकता, प्रिएम्बल बिलकुल तुमच्या बाजूला लागलेला आहे, की त्यामध्ये जी तारीख दिलेली आहे, ज्या तारखाबद्दल, ज्या डेट बद्दल तिथे सांगितलं जात आहे, ती तारीख 26 जानेवारी नसून ती तारीख जी येते ती येते आहे 26 नोव्हेंबर, 26 ऑफ नोव्हेंबर 1949. आता नेमकं यामध्ये जे आपल्या देशाचं नेचर असणार, जे आपल्या संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये जे आपण ऑब्जेक्टिव्ह ठेवलेले आहेत, त्याचा मूळ अर्थ काय निघतो त्याबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, चल एक एक भाग बघून घेऊया. अच्छा, दुसरी गोष्ट की आता इथे आपण जे शब्द मांडलेले आहेत ते थोडे रॅन्डमली मांडलेले आहेत ना. म्हणजे आधी घटनेमध्ये, किंवा घटना इन द सेन्स, जेव्हा 1950 ला प्रिएम्बल तयार झालं तेव्हा कोणते शब्द आहेत ते आपण वर मांडले, नंतरून जे ऍड झाले आहेत ते आपण खाली मांडले. पण मग सिक्वेन्स तसा नाही आहे. ही महत्वाची गोष्ट आहे ना, की सिक्वेन्स तुम्हाला असा नाही मिळणार आहे. तुम्ही जर प्रिएम्बल नीट बघितलं तर तुम्हाला सिक्वेन्स म्हणजे जसा 1950 ला होते ते 3 वर्ड्स आधी आणि नंतर जोडलेले नंतर, असं नाही आहे. त्याचा एक वेगळा सिक्वेन्स बनवला गेला. आणि तुम्हाला एकदा सिक्वेन्सवर प्रश्न बनलाय की नेमकं भारतीय संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये जो सिक्वेन्स आहे तो नेमका काय आहे. म्हणजे जर त्याला सिक्वेन्सली आपल्याला मांडायला गेलं तर आपण असं म्हणू शकतो ना, की आधी ठीक आहे बाबा, सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य होतं, नंतरहून समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष ऍड झालं. तर असं आपण बोलायला म्हणू शकतो. अरे पण तो सिक्वेन्स नाही आहे ना. सिक्वेन्स बघून घ्याल काय आहे. आणि तुम्हाला त्या सिक्वेन्सवर सुद्धा प्रश्न बनला आहे की करेक्ट सिक्वेन्स लावावे. ठीक आहे, सिक्वेन्स जरा वेगळा आहे. ठीक आहे, आपण बोलूच त्या सिक्वेन्सवर. ओके, आपण भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेमधील जे ऑब्जेक्टिव्ह ठेवलेले आहेत आपण, किंवा ऑब्जेक्टिव्ह नव्हे, जे स्वरूप ठेवलं आहे आपण, जे नेचर असणार आहे देशाचं, ते नेचर नेमकं कसं असेल त्याबद्दल एक एक भाग बघून घेऊया. आपण म्हटलं की भारताचं स्वरूप हे एक सार्वभौम देश असणार, सॉव्हरेन कंट्री असणार. बघा, सार्वभौम याचा अर्थ तर आपण मागे पण एकदा बोललेलो आहोत या विषयावर, की आपण सार्वभौम कशाला म्हणणार. आपण जेव्हा संविधान सभेवर टीका बघत होतो, क्रिटिसिझम, तेव्हा म्हटलं होतं की संविधान सभा एक सार्वभौम संस्था नव्हती. त्याच्या मागची टीका बघत असताना, शिकत असताना सार्वभौम या शब्दाचा अर्थ आपण काढलेला होता. तरीही इथे पहिला शब्द जो टाकला आहे की भारत हा एक सार्वभौम राज्य असेल, याचा अर्थ काय होतो आणि याचं महत्व काय होतं लक्षात घ्यावं. बघा, 1919 चा कायदा पकडा किंवा 1935 चा कायदा पकडून घ्या, 1935 चा कायदा पकडून घेऊ. ब्रिटिश रूल असताना
सो 1935च्या कायद्यानुसार झालेले इलेक्शन्स 1937ला आणि 11 प्रांतापैकी बऱ्यापैकी प्रांतांमध्ये 7-8 प्रांतांमध्ये काँग्रेसने त्यांच्या सरकारी बनवलेले, बरोबर आहे. तरी पण प्रश्न हा निर्माण होतो की तरी भारतीय लोक, भारतीय नेते स्वमताने आपल्या देशासाठी काही ठराविक निर्णय घेण्याची कॅपेबल होते का ती मंडळी? घेऊ शकत होते? आपल्या देशाचा संबंध हा चीन सोबत कसा असणार, आपल्या देशाचा संबंध हा रशिया सोबत कसा असणार, आपल्या देशाचा संबंध हा अमेरिका अथवा ऑस्ट्रेलिया सोबत कसा असणार, याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार 1950च्या आधी होता आपल्याला. आपण कितीही मेजॉरिटीमध्ये आलो असतो कुठल्या स्टेटमध्ये किंवा कुठेही, तरी पण तो अधिकार आपल्याला राहू शकला असता का? नाही. आणि जर नाही तर का? कारण की तोपर्यंत आपण सार्वभौम नव्हतो, आपण सोव्हरेन नव्हतो. आपण सोव्हरेन झालो आपल्या देशाची घटना आपण एक्सेप्ट केल्यापासून. आणि सोव्हरेन झालो म्हणजे काय झालं तर या सार्वभौमचा अर्थच मुळात हे होणार की आता आम्हावर म्हणजे भारतावर कुठल्याही इतर परकीय सत्तेचं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कंट्रोल नाही आहे, कुठल्याही प्रकारचं नियंत्रण बाहेरच्या सत्तेचं आमच्यावर नाही आहे. आम्ही स्वमताने कुठलेही निर्णय, कोणतेही डिसिजन आमच्या देशाकरिता घेऊ शकतो. देशा अंतर्गत असू द्या किंवा म्हणजे सरळ सरळ इंटरनल असू द्या किंवा एक्सटर्नल असू द्या, म्हणजे त्या फॉरेन पॉलिसीला घेऊन असणार किंवा आपल्या देशामधल्या कुठल्याही दोन भागादरम्यान किंवा कुठल्याही मुद्द्याला घेऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेण्यामध्ये आता भारत सरकार हा देश स्वायत्त आहे, सोव्हरेन आहे. म्हणजेच आपल्यावर आता कोणत्याही परकीय सत्तेचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रण नाही. क्लिअर? सोव्हरेनचा अर्थ परकीय सत्तेचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष नियंत्रण नसणारा देश. डायरेक्टली इनडायरेक्टली कुठल्याही प्रकारचा कंट्रोल, कुठल्याही प्रकारचं सुपरविजन ज्या देशावर नाही आहे कुठल्या परकीय सत्तेचा, त्या प्रकारच्या देशाला आपण सार्वभौम म्हणणार. आणि प्रिएम्बल मध्ये पहिला शब्द आपण हा मेन्शन केलाय जो खूप महत्वाचा होता. 180 वर्षाचं पारतंत्र्य भोगून आपण कुठे ना कुठे 1947ला स्वतंत्र झालेलो आणि तेव्हा आपण आपल्या संविधानानुसार ते पावस मिळवणार होतो की आता आपण कुठल्याही प्रकारचे डिसिजन्स जे आपल्या देशाच्या जनतेसाठी फेवरेबल असणार ते आपण घेण्यासाठी आता सक्षम आहोत. आणि जर आपण सक्षम आहोत आणि यानंतर जर कुठल्याही परकीय देशाचं आपल्यावर नियंत्रण नसणार, परकीय देश सांगण्याची गरज नाहीये माझ्या मते. आपण इंग्लंड बद्दल बोलतोय, एवढे वर्ष आपण पारतंत्र्यामध्ये असल्या कारणाने जेव्हा निघतो आहोत तेव्हा बिलकुल आपण तर पहिला शब्द हाच म्हणणार ना की आता आमच्यावर कुणाचंही नियंत्रण नसणार परकीय सत्तेचं, मग ते प्रत्यक्ष असू द्या अथवा अप्रत्यक्ष असू द्या. पण पहिला शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये प्रिएम्बल मध्ये सोव्हरेन हा टाकलेला दिसतो. आता यावर थोडस वादविवाद झालेला होता. वादविवाद झाला होता म्हणजे नेमकं काय झालं बघा. संविधान सभेचं कामकाज सुरू असतानाच 1949ला आपण कॉमनवेल्थ नेशनची मेंबरशिप एक्सेप्ट केली. आता हे कॉमनवेल्थ नेशनची मेंबरशिप काय असते हे माहित आहे? कॉमनवेल्थ नेशन कशाला म्हणतो आपण? हिस्ट्री बघत असताना बघितलंय की इंग्रजांनी जगाच्या 2/3 क्षेत्रावर राज्य चालवलं. ठीक आहे, म्हणजे जगातल्या 2/3 भागामध्ये ब्रिटिशांची कॉलोनीज होत्या, वसाहती होत्या, वसाहतवादीच होते ती मंडळी. ऑलमोस्ट 1947-1948 पर्यंत यांनी बऱ्यापैकी देशांना स्वातंत्र्य देऊन टाकलं, सब कुछ छोड द्या. 1947ला आपल्याला मिळालं, पाकिस्तान वेगळा झाला, श्रीलंका 1948ला, 1945-46च्या दरम्यान सुद्धा भरपूर देशांना जे आहे ते स्वातंत्र्य मिळून दिलं गेलं होतं. पण आता सगळ्यांना स्वातंत्र्य दिल्यानंतर यांचा प्लॅन असा होता की बघा आता एवढे वर्ष आम्ही तुमच्या देशावर सत्ता गाजवलेली, आता आम्हाला सत्ता गाजवायची नाहीये, ना प्रत्यक्ष ना अप्रत्यक्ष, पण तरी एवढ्या वर्षाचे काही तर आहेत संबंध. ठीक आहे, तर आपण एक ग्रुप तयार करूया. त्या ग्रुपमध्ये सगळे ते नेशन्स असतील ज्या राज्यांवर, ज्या देशांवर इंग्रजांनी कधी काळी राज्य केलं आहे. आणि इच्छा तुमची, तुम्हाला वाटते तर तुम्ही मेंबरशिप घेऊ शकता, नाही तर नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. हा, मात्र त्या ग्रुपचा म्हणजे ज्याला आपण कॉमनवेल्थ नेशन म्हणतोय, त्या ग्रुपचा जो हेड असणार, जो अध्यक्ष असणार, तो ब्रिटनची राणी किंवा राजा असणार.
कारण की त्यांनी सत्ता गाजवली, तर ऑफकोर्स अध्यक्ष ते असेल. बाकी जे असणार ते मेंबर्स असतील, जे ते देश ज्यांनी कधी काळी इंग्रजांचं गुलामगिरी भोगली आहे. सो असं त्यात काही चुकीचं नव्हतं. आपल्यासमोर तो प्रस्ताव आला आणि आपण त्याला एक्सेप्ट केलं. काहीतरी मे 1949 ची ही गोष्ट आहे. तर प्रश्न निर्माण झाले होते की आपण 1949 ला कॉमनवेल्थ नेशनचं मेंबरशिप घेतो आहोत आणि आपण आपल्या देशाच्या प्रिएम्बल मध्ये शब्द घालून राहिलेलो की आता आपण सार्वभौम आहोत. तर प्रश्न हाच होता की खरंच तुम्ही सार्वभौम आहात का? मग आजही जर तुम्ही त्या कॉमनवेल्थ नेशन या ग्रुपचे मेंबर्स असाल आणि आजही त्या ग्रुपचा जो हेड असेल तो इंग्लंडची राणी अथवा राजा असेल, तर कुठे ना कुठे अप्रत्यक्षरित्या तुम्ही त्याच्या कंट्रोलमध्ये तर नाही ना. हा प्रश्न निर्माण होऊ शकतो ना, आणि झाला होता. पण या प्रश्नाचं उत्तर देत असताना पंडित जवाहरलाल नेहरूंनी खूप क्लिअर केलेलं की ही जी मेंबरशिप घ्यायची होती, हे जे सदस्यत्व घ्यायचं होतं, हे सगळं ऐच्छिक होतं. याला असा काही कुणाचा दबाव नाहीये. आम्हाला ज्या दिवशी वाटेल आम्ही त्या दिवशी ही मेंबरशिप रद्द करू शकतो, हे सदस्यत्व रद्द करू शकतो. आमच्यावर कुणीही दबाव आणू शकत नाही की तुम्ही या कॉमनवेल्थ नेशनची मेंबर राहावेच. तर त्यामुळे आपल्यावर कुणाचाही दबाव असणार नाही आणि म्हणून आपण आपल्या देशामध्ये सार्वभौम हा जो शब्द टाकला, त्यावर कुणाही इतर म्हणजे आपण कुठल्याही ग्रुपचे मेंबर झालो तरी पण त्या शब्दावर किंवा आपला जो अधिकार असणार सॉव्हरियनचा, सार्वभौमचा, त्यावर काही फरक पडणार नाही. ही गोष्ट नेहरूंनी क्लिअर केली. तर तुम्ही सुद्धा एकदम क्लिअर राहा की आपण जरी कॉमनवेल्थ नेशनचे मेंबर आजही आहो फरक नाही पडत ना आपल्याला. कारण की ठीक आहे, त्यांनी सत्ता गाजवलेली आहे, एक ग्रुप तयार करण्यात आलेला, आपण मेंबरशिप घेतली, ऍज अ फक्त मेंबर तिथे आहो, याचा अर्थ असा बिलकुल नाही की आपल्याला तिकडे काही ऑर्डर मिळतात की तुम्ही तुमच्या देशाचं राज्य वगैरे कसं चालवावं. काही संबंध नाहीये. ठीक आहे. सो त्याचा काही परिणाम आपल्या सार्वभौमत्वावर पडत नाही. क्लिअर? ठीक. सार्वभौम याचा अर्थ खरंच सोव्हरेन आहोत का? तसं आहो. असं आपल्यावर कुठल्याही इतरांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण नाही आहे. आपल्या देशामध्ये कायदे व्हायला पाहिजे तर कोणते व्हायला पाहिजे, कोणत्या स्वरूपाचा असायला पाहिजे ते कायदे, हे आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्या देशाची सरकार जी जनतेतर्फे निवडून गेलेली, ती सरकार डिसाईड करेल की कोणता कायदा असणार आणि कोणता नसणार, घटनेमध्ये काही बदल करायचा आहे अथवा नाही. या सगळ्या गोष्टीचं डिसिजन सरकार स्वतः घेतात. सरकार स्वायत्त आहे. आपण सॉव्हरेन आहोत तसे, डोंट वरी. पण तरीही हा प्रश्न तरी निर्माण होतो की आपण खरंच सार्वभौम आहोत का? कारण आता आपण ज्या जगामध्ये आहोत, ज्या जनरेशनमध्ये जगून राहिलेलो, एक वेळ अशी होती की ज्यावेळेस ब्रिटिशांनी वसाहतवाद धोरण स्वीकारलेलं होतं. ते देश कॅप्चर करून तिथे आपल्या कॉलोनीज निर्माण करायचे. जी पद्धत ही चुकीची होती, अमानवीय होती, बळजबरीची होती. कालांतराने ती पद्धत बंद झाली. आज काही इंटरनॅशनल अग्रीमेंट्स असे आहेत युनायटेड नेशनची की त्यानुसार कुठलाही एक देश जो आहे ना, तो दुसऱ्या देशावर अशा प्रकारची बळजबरी नाही करू शकत. चुकीचं राहणार. जर असं झालं तर त्या देशाबद्दल है ना युनो ऍक्शन घेऊ शकतं. ते त्यांना काय घ्यायचं आहे ते घेतील, ठीक आहे, पण ऍक्शन घेऊ शकतं. तर ती पद्धत आज चालू शकत नाही. म्हणजे इंग्रजांनी जर पुन्हा ठरवलं की चला बाबा आता पुन्हा आपण त्याच पॅटर्नकडे पुन्हा वळूया, 400 वर्ष आधीच्या, 500 वर्ष आधीच्या, आपण आपल्या कॉलनी सेटअप करण्यामागे पुन्हा लागूया, नाही होऊ शकत. पण बघा, ती पद्धत बंद झाली म्हणून दुसरी पद्धत निर्माण झाली नाही, अशातला भाग नाहीये. अजूनही पद्धती होत्या आणि पद्धती अशा ज्या असणार याच स्वरूपाच्या, पण त्या दिसायला तुम्हाला योग्य दिसतील. फरक बघा काय आहे. आपल्या देशामध्ये कॉलनी सेटअप करण्याचं श्रेय आपण ईस्ट इंडिया कंपनीला देणार ना. ईस्ट इंडिया कंपनी एक व्यापारी कंपनी होती. आज जरी ती ईस्ट इंडिया कंपनी हयातीत नसली आणि जरी जगामध्ये वसाहतवादीचं धोरण हयातीत नसलं, तरी पण तुम्ही ऐकलं असणार की मल्टीनॅशनल कंपनीज हयातीमध्ये आहेत. त्याच्या मल्टीनॅशनल कंपनीज आहेत ना, त्या ईस्ट इंडिया कंपनीपेक्षा 1% सुद्धा कमी नाही. त्या तशाच. एवढंच आहे की ईस्ट इंडिया कंपनी एका हातामध्ये तलवार घेऊन काम करायची, मल्टीनॅशनल कंपनी प्रेमाने काम करतात. प्रेमाने का? कारण की आता ते बळजबरीवाला धोरण राहिलंच नाही, ते आपण चालू शकत नाहीये. ठीक आहे. सो आज
आपल्या देशामध्येही अशा ढेर मल्टीनॅशनल कंपनीज आहेत आणि त्या मल्टीनॅशनल कंपनीजच्या जाळ्यामध्ये आपण कुठे ना कुठे फसलो आहोत. कसे फसलो आहोत, त्याचा काय परिणाम होतो, हे आपण इकॉनॉमिक्स मध्ये शिकणार. ठीक आहे, त्याला आपण सविस्तर बघणार आहोत. ही एक गोष्ट झाली. ही या 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 मुद्द्यामुळे मग हा प्रश्न निर्माण होतो की आपण खरंच सोव्हरेन आहोत. दुसरी गोष्ट, आपण जरी आपल्या देशाबद्दल निर्णय घेण्यास पूर्ण स्वायत्त असलो तरी पण आपण काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत. युनायटेड नेशनचे आहोत, IMF चे आहोत, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे आहोत. या व्यतिरिक्त WTO चे सुद्धा, म्हणजे WTO मध्ये तुमचं जे ट्रेड ऑर्गनायझेशन जे आहे, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, त्याचे सुद्धा आहोत, वर्ल्ड बँकेचे सुद्धा आहोत. सो मी तुम्हाला WTO कडे घेऊन जातोय की WTO चे जर आपण ऑब्जेक्ट्स बघितले वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनचे, तर ते ऑब्जेक्ट्स असं सांगतात की त्यांना अख्ख्या जगाचं ग्लोबलायझेशन घडवून आणायचं आहे. त्यांना अख्खा मार्केटची कनेक्टिव्हिटी जी आहे ना ती एकदम प्रॉपर करायची आहे. मतलब दो कंट्रीज के बीच में ट्रेडिंग को लेके कोई भी रिस्ट्रिक्शंस, कोई बैरिगेट्स नहीं आएंगे, या प्रकारे त्यांना काम करायचं असते. चला, एका अनुषंगाने चांगलं आहे की जेव्हा मार्केट मोठा होतो तेव्हा लिमिटेशन्स नसतात ना, की आपल्या देशाच्या वस्तू किंवा आपल्या वस्तू ह्या नेमक्या कुठे विकायच्या आहेत आणि कुठे विकायच्या नाही आहेत. पकडून चालला की एक मार्केट, एक एक्झाम्पल घेऊया की तुम्हाला फक्त झाशी राणी स्क्वेअर मध्ये एक कोपऱ्यामध्ये म्हटलं की बाबा हा एवढा जो एरिया आहे ना, बस इथेच तुम्ही तुमची दुकान लावू शकता आणि इथे तुम्ही तुमच्या वस्तू विकू शकता. हा एक प्रकार पकडा. आणि त्यानंतर तुम्हाला अलाव केलं जात आहे की तुम्ही नागपूरमध्ये कुठेही तुमची दुकान लावू शकता आणि तुमच्या वस्तू विकू शकता. सेकंड ऑप्शन बेटर दॅन फर्स्ट, है ना? सो ग्लोबलायझेशन काय करतं? ग्लोबलायझेशन हेच करतं की तुम्ही तुमच्या देशाच्या वस्तू जगातल्या कुठल्याही इतर देशामध्ये जाऊन विकू शकता, तसंच जगातल्या सुद्धा इतर देशाच्या वस्तू तुमच्या देशामध्ये विकल्या जाऊ शकतात. आता ही पहिली गोष्ट आपल्या फेवरची तर दिसते की आपण आपल्या देशाच्या वस्तू जगात इतर कुठेही विकू शकतो. ठीक आहे, पण दुसरी गोष्ट, जगातली कुठलीही वस्तू आपल्या देशात विकली जाऊ शकते आणि याच तर नावाने मग मल्टीनॅशनल कंपनी सुद्धा भारतात येतात. दुसरी गोष्ट, WTO म्हणतं की कुठल्याही प्रकारचे अडथळे व्यापारामध्ये येणार, त्या अडथळ्यांना दूर करण्याचं काम त्यांचं. तर त्या कारणाने WTO काही रूल्स तयार करतं आणि ते जे रूल्स असतात ते आपल्यासारख्या देशांना ऐकावे लागतात, कारण की ते रूल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असणार आणि त्या रूल्समुळे खूपदा आपलं नुकसान होतं. आपलं होतं अथवा आपल्या देशाच्या लोकांचं किंवा आपल्या देशाच्या शेतकऱ्यांचं होतं. आता एक एक्झाम्पल, एक साधं एक्झाम्पल घेतो. सबसिडीज काय असतात माहितीये तुम्हाला? त्याला अनुदाने म्हणतो आपण. हे शब्द ऐकला असणार ना, रे सरकार शेतकऱ्यांना सबसिडी देतं, तुमच्या गॅस सिलेंडरवर अनुदाने मिळतात, हा शब्द ऐकला असणार ना तुम्ही. अनुदान काय असतं लक्षात घ्यावं. जर एक ठराविक वस्तू तयार व्हायला 100 रुपये लागत असेल खर्च, आणि जर सरकारला वाटतं की बाबा यांच्या वस्तू ज्या आहेत ना त्या मार्केटमध्ये सहजरित्या विकल्या गेल्या पाहिजे, यांच्या व्यापारामध्ये खूप काही अडचण नाही यायला पाहिजे, एक्झाम्पल शेतकरी घेऊ, तर गव्हर्नमेंट म्हणेल की बाबा या वस्तूवर 20 रुपयाची सबसिडी आम्ही देतोय. तर 20 रुपयाची सबसिडी सरकार देत आहे, याचा अर्थ असं होत आहे की 20 रुपये सरकार आपल्या खिशातनं त्या शेतकऱ्याला देते की हे घ्या, 100 रुपये तुमचा खर्च आला ना, 20 रुपये आमच्याकडनं. आता जर 100 रुपयाचा खर्च आला आणि 20 रुपये सरकारकडनं त्यांना मिळाले, तर मुळात त्या माणसाला खर्च 80 रुपये आला ना, बरोबर आहे? आता ही वस्तू आधीपेक्षा स्वस्त झाली ना रे. जर आधीपेक्षा स्वस्त झाली तर एक्झाम्पल, इंग्लंडच्या लोकांना भारतातनं जर वस्तू घ्यायची असेल, आधी जर ती 100 रुपयाची होत असेल आणि आता जर ती 80 रुपयाची झाली, तर इंग्लंडच्या लोकांना ती वस्तू स्वस्त पडते आहे, तर इंग्लंड त्या वस्तूंची अधिकाधिक डिमांड करेल ना. मानता का गोष्ट? मग आपल्या देशातल्या अधिकाधिक वस्तू या इंग्लंडमध्ये विकल्या जातील ना, त्याचा फायदा आपल्याला आहे ना. आणि त्याचा फायदा फक्त आपल्याला म्हणजे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नाही, तर आपल्या देशाच्या सामान्य जनतेला सुद्धा आहे, बरोबर? ठीक आहे, पण WTO ला ही गोष्ट नाही पटत ना. WTO म्हणतो की हे जे आहे ना, ही एक प्रकारची चोरी आहे. तो म्हणतो की तुमच्या देशाच्या वस्तू अधिकाधिक विकल्या गेल्या पाहिजे, म्हणून शेतकऱ्यांना दिली गेलेली ही सबसिडी, ज्या कारणाने वस्तू झाल्या स्वस्त आणि आता जगामध्ये इतर देश तुमच्या वस्तूंची डिमांड करून राहिली, त्यामुळे तुमच्या वस्तूची विक्री वाढेल. पण बाकी देशांचं कसं मग? कारण की बाकी देश जर सबसिडी देत नसतील तर त्यांच्या देशामध्ये तर त्या वस्तू स्वस्त नाही होतील ना, त्या तर महागच राहतील. समजून राहिलं का? तर याला WTO नाकारतं आणि याला म्हणतं
की तुम्ही सबसिडी देऊ शकणार नाही आणि असे सबसिडीचे बंधने आपल्यावर आहेत. बरं, करन्सीचा फरक पडतो, त्यात काही हे नाही आहे, पण मुद्दा असा आहे की आपल्याला स्वस्त वस्तू कुठे मिळणार. म्हणजे सरळ सरळ हिशोब आहे ना. म्हणजे आपण म्हणतो की जर $1 हा 82 रुपये आहे असं जर म्हणत असणार, पण इथे जर आपला वस्तू 100 रुपयाची ही जर 80 रुपयाची झाली तर त्याला डॉलर पण तर कमी खर्च करायचा आहे ना, राईट? समजत आहे? सो या सगळ्या चक्करमुळे WTO आपल्यावर आणतं आपल्यावर इन द सेन्स असे देश जे सबसिडीज वगैरे देतात आणि आपल्याला ऐकावं लागतं. मग आपल्याला जर ऐकावं लागतं तर तो प्रश्नचिन्ह तर निर्माण झाला ना, आपण सोव्हरेन आहोत का? समजून आलं का? म्हणजे जर भारत सरकार आता या कारणाने जर हे विचार करत बसेल की शेतकऱ्यांना सबसिडी द्यायचं की नाही द्यायचं, दिलं तर रिस्ट्रिक्शन्स येतील WTO वरनं, तर सोव्हरेनचा प्रश्न निर्माण झाला ना. पण हा प्रश्न आपण निर्माण केला आहे तो यासाठी कारण आपण काही इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे सदस्य आहोत आणि हे जे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन जे ओपन झालेले ते सगळे डेव्हलप कंट्रीजनी पुढाकार घेऊन केले. सो ऑफकोर्स जर डेव्हलप कंट्रीजनी पुढाकार घेऊन केले तर त्या सगळ्या गोष्टी त्यांच्या फेवर मध्ये जातात आणि म्हणून आजही डेव्हलप हे अजून डेव्हलप होतात आणि डेव्हलपिंग हे त्याच मोड मध्ये असतात. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये नीट समजेल. मला फक्त तुमच्या डोक्यामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करायचा होता की खरंच आपण सॉव्हरेन कम्प्लिटली आहोत का, की कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणामध्ये आपल्या देशाच्या सरकारांवर, आपल्या देशाच्या सरकारच्या पॉलिसीज आणि प्रोग्रामवर इतरांचा प्रभाव पडतो. हा बिझनेस पर्स्पेक्ट झाला, पण त्याचा प्रभाव आपल्या इकॉनॉमीवर पडतो ना आणि आपल्या देशाच्या शेतकऱ्यांच्या याच्यावर सुद्धा पडतो है ना. म्हणजे आपल्याला जर सरळ सरळ हिशोब आहे ना, आपल्या देशाचे शेतकरी जर तसेच गरीब आहेत आणि जर त्यांची गरिबी दूर करण्याकरिता त्यांच्या वस्तू चांगल्या प्रकारे विकण्याकरिता आपण जर सबसिडी देऊन राहिलेलो, त्यावर जर बाहेरून रिस्ट्रिक्शन येत आहे तर हे तर आपल्या निर्णयावर रिस्ट्रिक्शन येऊन राहिलं ना भारत सरकारच्या. मुद्दा हा आहे, त्यांची इच्छा असून सुद्धा जर ते देऊ शकत नसतील तर मग प्रश्न निर्माण झाला ना की आपण सोव्हरेन आहोत का, प्रश्न हा निर्माण. डेव्हलपिंग कंट्रीचंच नुकसान होतं. जर काहीच फायदाच नाही. मी आधीच म्हणून तर म्हटलं मी तुम्हाला की ऍक्च्युली हे जेवढे ऑर्गनायझेशन आहेत हे कुणाचं तरी पॅकेटमध्ये आहेत. पॅकेट खूप मोठं आहे कारण की आपण त्यांना अमेरिका यायला म्हणून ओळखतो. हा, ऍक्च्युली हे सगळे ऑर्गनायझेशन जेव्हा प्रत्यक्षात तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये एलपीजी हा टॉपिक शिकाल तेव्हा सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की फंडा काय असतो, बेसिकली इकॉनॉमी कशी चालते आंतरराष्ट्रीय स्तरावरची. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या. ठीक. सो इथे आपण एक सहज प्रश्न निर्माण केलेला. या स्वरूपाच्या व्यतिरिक्त जो दुसरा महत्वाचा स्वरूप आपण आपल्या देशाच्या प्रियम्बल मध्ये टाकलेला तो होता भारत एक लोकशाही देश असेल, डेमोक्रेटिक. बघा हा जो शब्द आहे, हा जो वर्ड आहे डेमोक्रेटिक अथवा डेमोक्रेसी, हा एक ग्रीक वर्ड पासून तयार झालेला आणि ज्याचा ग्रीक वर्ड नुसार जर आपण काढलेलं तर त्याचा अर्थ दोन निघतो, दोन शब्द निघतात. एक निघतं डेमोज आणि दुसरं निघतं क्राशिया. आणि मग जर आपण त्याचा थोडा शब्दशः अर्थ काढण्याचा प्रयत्न केला मराठीमध्ये अथवा हिंदीमध्ये तर डेमोचा अर्थ निघणार लोक आणि कशियाचा अर्थ निघणार शासन. बस मजेची गोष्ट ही होऊन जात ना की डेमोक्रेसी चे स्वतः दोन प्रकार पडतात. म्हणजे डेमोक्रेसी एकाच प्रकारची नाही आहे. आता डेमोक्रेसी कशी निर्माण झाली, त्याच्या मागे काय हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे, त्यात शिरण्यात खूप काही अर्थ नाहीये. आपण कधी करू चर्चा की डेमोक्रेसी निर्माण होण्यामागचं कारण काय आहे. ते डेमोक्रेसी सुद्धा जाऊ दे, ठीक आहे, आपण बोलू, आरामात बोलू, आता बोलण्याची गरज नाहीये. या डेमोक्रेसीचे दोन प्रकार पडतात. ती जी लोकशाही आहे ती लोकशाही एक तर प्रत्यक्ष स्वरूपाची असू शकते अथवा अप्रत्यक्ष स्वरूपाची. म्हणजे एक तर तुम्हाला डायरेक्ट डेमोक्रेसी मिळेल अथवा इनडायरेक्ट डेमोक्रेसी. प्रत्यक्ष लोकशाही अप्रत्यक्ष लोकशाही हा नेमका प्रकार काय, काय वाटतं तसं आपल्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाही की अप्रत्यक्ष लोकशाही आहे? ओके, बघा जगात
रेअर कंट्रीज आहेत, रेअर सांगतोय, ज्या कंट्रीज मध्ये आपल्याला डायरेक्ट डेमोक्रेसी मिळू शकते. डायरेक्ट डेमोक्रेसी. आधी जरा आपण दोन्ही प्रकारच्या डेमोक्रेसीचं स्वरूप बघून घेऊया, की आपण ज्याला प्रत्यक्ष लोकशाही म्हणतोय ती कशा स्वरूपाची असते आणि अप्रत्यक्ष लोकशाही कशा स्वरूपाची असते. प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये आधी तर मी डेमोक्रेसी याला थोडं डिफाईन करून देतो. टेन्शन राहण्याबद्दल सांगण्याची गरज नाहीये. तुम्ही जन्माला आल्या दिवसापासून तर आजपर्यंत लोकशाही देशाचा आनंद घेतलेला आहे. तर लोकशाही काय असते किंवा कशी असते हे कदाचित मला तुम्हाला वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये. आपण ज्याला लोकशाही म्हणतो त्याचा सरळ शब्दामध्ये आपण अर्थ काढायला गेलो तर अंतिम सत्ता लोकांच्या हाती. म्हणजे लोक ठरवणार की त्यांचं शासन कसं चालेल अथवा शासन कसं असेल. आपण म्हणून तर त्याचा अर्थ काढत असताना डेमोज आणि क्रशियाला लोकशासन असं त्याचा शब्दानुसार अर्थ काढलाय ना. तर लोकांचं शासन म्हणजे लोकशाही देश म्हणजे डेमोक्रेसी. आणि लोकांचं शासन नेमकं म्हणजे लोकांनी मतदान करून आपल्या देशासाठी रिप्रेझेंटर अथवा शासन निर्माण केलं जाईल आणि मग त्या शासनातर्फे जो आहे या देशाचं योग्यरित्या जे आहे ते प्रशासन चालवलं जाणार. त्याला आपण डेमोक्रेसी म्हणणार. जसं एक्झाम्पल घेऊया की जसं नॉर्थ कोरिया. नॉर्थ कोरिया मधला जो किंग आहे तो किंग वंश परंपरागत पद्धतीनुसार आपल्या पदावर बसलेला आहे आणि त्याला जसं वाटतं तो तसे जे आहे तो नियम कानून आपल्या देशासाठी बनवतो. त्याच्यावर कुणाचं काही नियंत्रण नाहीये. ना त्याला आपण पदावरनं हटवू शकत, ना आपण त्याला प्रश्न विचारू शकत, ना तो रिस्पॉन्सिबल आहे, ना तो अँसरेबल आहे. ठीक आहे. अशा प्रकारच्या देशाच्या स्वरूपाचा जर विचार केला तर त्या प्रकारच्या देशामध्ये दूर दूरपर्यंत डेमोक्रेसीचा डी सुद्धा नाहीये. डेमोक्रेसी तर आपण त्याला म्हणू ज्या देशामध्ये सत्ता कुणाची असेल, कशी असेल आणि सत्ता कशी वागेल याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार जनतेचा असेल. जनता ठरवेल की नेमकं आपल्या देशाचं शासन चालवण्यासाठी योग्य तो व्यक्ती कोण, योग्य तो लीडर कोण, योग्य तो पक्ष कोण आणि त्या पक्षाच्या हातामध्ये सत्ता देऊन मग ते जे पक्ष आहे ते त्या पर्टिक्युलर देशासाठी शासन जे आहे ते चालवेल. आता याचे जे दोन प्रकार बनून राहिले ना की डायरेक्ट लोकशाही आहे किंवा इनडायरेक्ट लोकशाही आहे. तर आधी चला डायरेक्ट लोकशाही बद्दल बोलू घेऊ ना. सांगितलंच मी की रेअर कंट्रीज आहेत जगातले ज्या स्वित्झर्लंड जसं बेस्ट एक्झाम्पल आहे. स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचा तुम्हाला प्रकार मिळणार. प्रत्यक्ष लोकशाहीचा. ते प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये साधारणतः 4 क्वालिटीज दिसतील आपल्याला. 4 क्वालिटीज. त्या 4 क्वालिटीचा विचार केला तर एक असतं सर्वमत, दुसरं असतं पुढाकार, इंग्लिशमध्ये लिहून देतोय. तिसरं असतं परत बोलविणे, आणि चौथं असतं जनमत किंवा मतदान. सर्वमत म्हणजे रेफरंडम, पुढाकार इनिशिएटिव्ह घेणे, परत बोलवणे रिकॉल, आणि जनमत किंवा मतदान प्लेबिसाइट. सर्वमत म्हणजे काय? प्रत्यक्ष लोकशाही देशांमध्ये कायदा कोणता असणार आणि कायदा कोणता नसणार याबद्दल प्रत्यक्ष निर्णय घेण्याचा अधिकार त्या देशाच्या जनतेचा असतो. जनता सर्व मताने एकतर कायदे पास करतील किंवा कायदे रिजेक्ट केले जातील. त्या देशांमध्ये ते जे रिप्रेझेंटेटिव्ह असतील ना त्यांचा खूप काही रोल नाहीये. ते फक्त नावाचे मला पहा आणि फुलवा. प्रत्यक्षामध्ये जनता मतदान करणार आणि जनता ठरवणार की हा कायदा आपल्या देशासाठी योग्य आहे अथवा नाही. जर बहुमताने जनतेने मत दिलं तर कायदे लागू होतील आणि जर बहुमताने जनतेने त्याला रिजेक्ट केलं तर तो कायदा लागू होऊ शकणार नाही. अंतिम सत्ता जनतेच्या हाती म्हणजेच लोकशाही डायरेक्ट लोकशाही आहे. जनता ठरवणार कायदे असणार अथवा नसणार. ठीक आहे. सो त्याला आपण रेफरंडम म्हटलेलं. ठीक. सर्वमत. राहिली गोष्ट पुढाकारची. तर पुढाकारामध्ये मुद्दा तोच आहे, त्यालाच धरून आहे
की जनता सर्वमताने जो कायदा पास करायचा आहे त्याबद्दलचं बिल पुढे नेऊ शकतात ते, की आम्हाला आपल्या देशासाठी अशा अशा स्वरूपाचं अशा अशा प्रकारचं जे बिल जे आहे ते पास करायचं आहे. तर तिथे रिप्रेझेंटरला कुठलं ठराविक बिल वगैरे मांडण्याचं स्वतःची इच्छा जागृत करून काही गरज नाही आहे. जनता ठरवेल, जनता पुढाकार घेईल की कोणत्या प्रकारचं बिल आपल्या देशासाठी योग्य राहील, कोणत्या प्रकारचा कायदा योग्य राहील अथवा नाही राहील. तर जनतेच्या पुढाकारानेच तिथे बिल मांडले जातील. रिकॉल तिसरा प्रकार, तिथे रिप्रेझेंटेटिव्ह असतात पण म्हटलं की नावाचे असतात. आता ऑफकोर्स बघा कसं आहे ना की शासन चालवण्याकरिता जनता सर्वमताने निर्णय घेणे हा भाग वेगळा होऊन जातो रे बाबा. पण त्या देशामध्ये वेगवेगळ्या मिनिस्ट्रीज सुद्धा असतीलच ना, त्या देशामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट्स तर असतील. मग मिनिस्ट्रीज डिपार्टमेंट असतील तर तिथे सर्वच्या सर्व जनता बसून तर चालवू शकणार नाही. तर रिप्रेझेंटेटिव्ह तर ठेवावं लागेल ना आपल्याला, मिनिस्टर्स ठेवावं लागेल. इथे जो जनतेतर्फे निवडून गेलेला प्रतिनिधी असतो, जर तो योग्यरित्या त्याचं काम करू शकला नाही, जर तो योग्यरित्या त्याचा कारभार करू शकला नाही, तर जनता त्यांच्याकडे हा अधिकार असतो की ते बहुमताच्या जोरावर त्या रिप्रेझेंटरला परत बोलू शकतात. म्हणजे सरळ सरळ त्याच्या जागेवर दुसरा रिप्रेझेंटेटिव्ह जो आहे तो अपॉइंट करू शकतात, त्याला काढू शकतात कधी पण. येस, जर तो व्यक्ती लायकीचा नाही, जर तो व्यक्ती आपलं काम नीट करत नसेल, योग्य प्रकारे तो त्या मिनिस्ट्रीचं कामकाज चालू शकत नसेल तरची गोष्ट. क्लिअर आहे? रिकॉल. आणि चौथा पॉइंट ज्याला आपण एक जनतेतर्फेच मतदानाचा तो मुद्दा असा होऊन जातो, जसं एक्झाम्पल घेऊया की 2 स्टेट्स मध्ये जर प्रॉब्लेम चालू आहेत तर त्या 2 स्टेट्सच्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्याकरिता काय, तर त्या 2 स्टेट्सच्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्याकरिता त्या 2 स्टेट्सची जनता, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये राहणारे जे लोक असतील ते पुढाकार घेतील, चर्चा करतील, डिस्कशन करतील आणि त्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करतील. जसं एक्झाम्पल सांगतोय, आपल्या देशामध्ये एक जो सगळ्यात वादविवादाचा मुद्दा होऊन जातो स्टेट्सला घेऊन, तो होऊन जातो वॉटर डिस्ट्रीब्युशनचा. रिव्हर वॉटर डिस्ट्रीब्युशन, जलपाणी वाटप. आणि त्या वेळेस माहित आहे का काय होतं आपल्या देशामध्ये, काय होतं की मुळात आपल्या देशामध्ये हे जे नदी जल पाणी वाटपाचा जो मुद्दा आहे तो तर सुप्रीम कोर्टात सुद्धा जाऊ शकत नाही. प्रॉब्लेम अशी आहे, कोर्टात नाही जात. त्यासाठी ट्रिब्युनल्स नेमले जातात आणि ट्रिब्युनल्स मार्फत ते प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातात. ट्रिब्युनल जे डिसिजन देणार ते राज्यांना ऐकावं लागतं, पर्याय आपल्याकडे नसतो. जसं तिथे कृष्णा पाणी वाटपाचा जेव्हा डिस्ट्रीब्युशनचा मुद्दा जेव्हा निर्माण झालेला होता, तेव्हा महाराष्ट्राच्या कोट्यामध्ये काही 666 टीएमसी पाणी काही आपल्या वाट्याला आलेलं होतं, जे खूप असं सफिशियंट नव्हतं. पण आपण काहीच नाही करू शकलो, आपण काहीच नाही करू शकलो. ट्रिब्युनल प्राधिकरणाने निर्णय दिला, संपला विषय. डायरेक्ट लोकशाहीमध्ये असं नाही होणार. डायरेक्ट लोकशाहीमध्ये ज्या राज्यांमध्ये वादविवाद चालू आहे त्या राज्याची जनता स्वतः त्यावर विचार विमर्श करेल आणि सर्व मताने ठरवेल की याचा निर्णय काय व्हायला पाहिजे, म्हणजे स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करेल. डायरेक्ट लोकशाहीमध्ये आपल्याला हे 4 प्रकार आढळतीलच आढळतील. ठीक आहे, याला आपण प्रत्यक्ष लोकशाही म्हणणार. आणि या 4ही प्रकारापैकी एकही क्वालिटी आपल्या देशामध्ये नाही आहे. आपण सर्व मताने किंवा पुढाकाराने किंवा परत बोलून किंवा मग मतदान करून कुठले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची आपण त्याला म्हणू शकतो की पॉवर्स आपल्याकडे नाही. म्हणजे भारत हा प्रत्यक्ष लोकशाही देशाच्या चौकटीमध्ये बसत नाही. बरोबर आहे? ठीक आहे, आपण येणार तिकडे. तिकडे प्रत्यक्ष मध्ये बसत नाही. तर मुळात बघायला गेलं तर आता जेव्हा संविधान तयार होत होता आणि एवढे थोर लीडर तिथे बसलेले होते, कायदे तज्ञ, कायदे पंडित सगळे होते, बॅरिस्टर लेवलचे, तर त्यांनी त्याच वेळेस चांगली पद्धत आहे ना रे, डायरेक्ट डेमोक्रेसी. नाही, याच्यापेक्षा अजून डेमोक्रेसीचं अजून म्हणजे खरं स्वरूप काय दिसू शकणार? जनता पुढाकार घेते आहे. जनता प्रतिनिधी जर नाही पटत आहे तर जनता त्याला पदावरनं पदच्युत करते. याच्यापेक्षा अजून काय असायला पाहिजे? विचार करा ना. इथे तर मुद्दा असा होऊन जाते की खूपदा सरकारच्या कुठल्या मंत्र्यावर एलिगेशन्स लावले जातात, टीका टिप्पणी होते, मांग केली जाते, डिमांड्स असतात की त्याला पदावरनं दूर करा, त्यांनी मिनिस्ट्री सोडायला पाहिजे. पण मुद्दा ना तो मिनिस्टर आपली मिनिस्ट्री सोडत, ना सरकार त्याला काढून टाकत, आणि आपण काहीच नाही करू शकत. आपण हतबल असतो. इथे तर डायरेक्ट मध्ये तर सरळ जनता पुढाकार घेऊन त्याला काढून टाकेल, त्या रिप्रेझेंटरला, जर तो काम करू शकला नाही तर. तर कुठे हे खंत वाटायला पाहिजे तुम्हाला की ही पद्धत असायला पाहिजे होती आपल्या देशामध्ये.
संविधानकर्त्यांनी जेव्हा संविधान तयार केला आणि जिथे प्रिएम्बल मध्ये आपण जेव्हा डेमोक्रेसी हा शब्द टाकला, डेमोक्रॅटिक हा शब्द टाकला, तेव्हा ती डेमोक्रेसी डायरेक्ट असायला पाहिजे होती, है ना. आधी एक डॉक्टर आंबेडकर यांचं इंटरव्ह्यूचं एक स्टेटमेंट सांगतो आणि त्यानंतर डायरेक्ट डेमोक्रेसीवर येतो. 1952 ला बीबीसी न्यूज, इंग्लंडची खूप मोठी है ना ब्रॉडकास्टिंग कंपनी आहे, भारतामध्ये आहेत आज. सो त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता डॉक्टर आंबेडकर यांचा आणि त्यांना प्रश्न केला होता की कसं फील होत आहे तुम्हाला, म्हणजे तुम्ही देशाचं संविधान तयार केलेला आणि देशाचं स्वरूप हे लोकशाही आधारावर ठेवलेलं, तर काय काय फील करता. तर डॉक्टर आंबेडकर म्हणतात की मुळात माझी मनापासून इच्छा नव्हती या देशामध्ये इथून अजून जवळपास 30 वर्ष तरी डेमोक्रेसी असावी. हा 30 वर्षानंतर एक ठराविक 30-35 वर्षानंतर आपण डेमोक्रेसी बद्दल विचार केला असता. हा प्रश्न आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर ज्यांनी देशाचं संविधान तयार केला, त्यांच्या स्टेटमेंट्समध्ये आपल्याला हा शब्द जर मिळत असेल की इथनं अजून 30-35 वर्ष डेमोक्रेसी नसती तर चाललं असतं इन द सेन्स ते जरा जास्त चांगलं चाललं असतं. धक्का देणारा स्टेटमेंट आहे ना, धक्का देणारा स्टेटमेंट आहे. तर त्या स्टेटमेंटच्या मागे काय लपलं आहे यावर चर्चा आज नाही करत, यावर चर्चा नंतर करणार. डॉक्टर आंबेडकर बोलले आहेत तर काही लॉजिक असेल, काहीतरी फक्त बोलायचं आहे, काहीतरी इंटरव्ह्यू द्यायचा आहे म्हणून तर बोलले नसतीलच. ठीक आहे, काहीतरी लॉजिक असेल आणि काहीतरी नाही, खूप मोठं लॉजिक असेल. काय लॉजिक होतं नक्कीच बोलू आपण, डोंट वरी. पण इथे तुम्हाला जर आता थोडी खुतपूत होत असेल, खंत वाटत असेल की डायरेक्ट लोकशाही असती, मजेदार जीवन रहता हमारा, तो सगळे डिसिजन आम्ही घेतले असते आमच्या देशाबद्दल. मूर्ख लोक जातात तिथे निवडून, है ना, अंगुठा छाप कुठचे, ज्यांना स्वतः इलिटरेट लोक आणि त्यांना स्वतः समज नसते आणि ते कायदे करतात आणि त्यांच्यानुसार आम्हाला जगावं लागते. खंत वाटत असेल मनामध्ये, लक्षात घ्या, 1 मिनिटासाठी सुद्धा, 1 मिनिट म्हणतोय मी, 1 मिनिटासाठी सुद्धा आपण आपल्या देशामध्ये डायरेक्ट लोकशाही लावली ना, 1च मिनिट म्हणतोय मी, 1 मिनिटामध्ये देशाचे 3-13 वाजतील. 1 मिनिटामध्ये आपण आपल्या देशामध्ये प्रत्यक्ष लोकशाहीचं स्वप्न सुद्धा बघू शकत नाही. प्रत्यक्ष लोकशाही ही सफल कितपत ठरेल याचे चान्सेस नाहीच्या बरोबर असतात. आणि ते चान्सेस तिथेच असतील जिथे लिटरसी रेट मोर दॅन 95% असेल, जिथे पॉप्युलेशन खूप कमी असेल, जिथे लोक ती मॅच्युरिटी ठेवतात की ज्यांना माहित आहे की समाजासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. ही मॅच्युरिटी नाही की दुसऱ्या दिवशी इलेक्शन आहे, पहले रात में मिल गया आपने को कुछ, तर वोट बाबा याच पक्षाला जाणार. समजून राहिला का? या परिस्थितीमध्ये आणि अशा म्हणजे ना जी आपली परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये डायरेक्ट लोकशाहीचं स्वप्न बघणं मूर्खपणाचं आहे. तर बघू नका, निघा जरा तिथनं की आपल्या देशामध्ये डायरेक्ट डेमोक्रेसी असती तर कितपत चांगलं झालं असतं. नसतं झालं. आपण तेवढे मॅच्युअर आजही नाही. स्वतःला विचारायचं, मी म्हणजे असं नाही म्हणतोय, ठीक आहे, पण तरी स्वतःला विचारायचं की आपण जेव्हा मतदान करायला जातो तेव्हा आपण दिलेलं मत हे कितपत योग्य आहे किंवा कितपत योग्य ठरेल याचा आधी आपण विचार करतो का? की फक्त रॅन्डमली जाऊन बूथवर जायचं आहे, हा आहे काहीतरी मतदान करण्याचा अधिकार, तर जाऊन जी बटन आवडली, जे डिझाईन आवडलं तिथे जाऊन, नाही, अर्धा समाज तर साधारणतः असाच वागतो. अर्धा समाज साधारणतः सांगतो असाच वागतो. आणि जर अर्ध्या समाजाचा विचार केला, जर आपल्या देशामध्ये 140 कोटी जनतापैकी जर वोटरची संख्या जे 18 पेक्षा जास्त आहे, जर वोटरची संख्या 100 कोटी जरी असेल, जास्तच असेल 100 कोटीपेक्षा, पण 100 कोटी जरी असेल, त्या 100 कोटीपैकी जर 50 कोटी लोक जर फक्त हा विचार करून चालले की जाऊन फक्त बटन दाबून यायची आहे, काय अर्थ मग डायरेक्ट डेमोक्रेसी तुम्ही अशा स्वरूपामध्ये तिला सक्सेसफुल करू शकणार? इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल आहे. आणि तसंही आपल्या देशामध्ये साधारणतः असं असते, जिधर हवा उधर हम बह गए. राजस्थानची माझं सांगतो, राजस्थानमध्ये क्लिअर असते की यावेळेस हा पक्ष आहे ना, हा पुढच्या वेळेस तो पक्ष येणार. म्हणजे कधी कधी असं वाटतं की राजस्थानची लोक हे जरा जास्त मॅच्युअर आहेत. म्हणजे बघा कसं आहे की जिथे आपली समज थोडी कमी पडते, असं नाही म्हणतोय मी की राजस्थानच्या लोकांची समज कमी पडते किंवा जास्त पडते, सहज म्हणतोय, जिथे आपली थोडी समज कमी पडते ना तिथे माणसाने न्यूट्रल राहावं आणि तिथे रॅन्डमली चान्स द्यावे. तर तुम्हाला राजस्थानमध्ये हेच दिसणार.
राजस्थानचा क्राऊड काय करतो, यावेळेस बहुमताने बीजेपीला निवडून दिलं, बीजेपीची सरकार बनेल, 5 वर्ष चालेल, उसके बाद का टर्म हम लोग कांग्रेस को देंगे, मग 5 वर्ष ती चालेल, उसके बाद का टर्म हम फिर से बीजेपी को देंगे, काइंड ऑफ. तर ही अजूनही मॅच्युरिटी आपल्यामध्ये निर्माण नाही झाली आहे ना, की नेमकं कोणता पक्ष, कोणता रिप्रेझेंटर हा आपल्यासाठी योग्यरित्या काम करू शकणार. आणि जोपर्यंत ते होणार नाही तोपर्यंत असे स्वप्न बघणे हे थोडं अवघड आहे. हे खूप मोठी रिस्क आहे. डायरेक्ट डेमोक्रेसी खूप मोठी रिस्क आहे. जरा तुम्ही त्या रिस्कला जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ती रिस्क आपण नाही घेऊ शकत, म्हणून जो है वो उत्तम है आपल्या देशामध्ये इनडायरेक्ट डेमोक्रेसी. आता काय नाही, इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये तो अधिकार असतोच ना. इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये बिलकुल अधिकार असतो की जनता आपलं मत मांडत असताना सरकार समोर आपल्या मागण्या ठेवू शकतात. आणि मुळात आधी तेच जाणून घ्या ना, की कसं आहे, एक महत्वाची गोष्ट की पॉलिटिकल सायन्स मध्ये 2 शब्द खूप महत्वाचे होऊन जातात. एक लोक आणि दुसरं जे आहे ते राज्य. राज्य म्हणजे देश. या दोघांपैकी अधिकार कुणाला अधिक असणार, अधिकार राईट्स कुणाला अधिक असणार. जर आणि बघून झाला की हा आपण एक इथे एक बार घेऊया, ठीक आहे, आणि या बार मध्ये आपण इथे एक रिंग टाकूया. जर 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 ही रिंग तुम्ही या बाजूला पूर्णपणे फिरवली तर याचा अर्थ एक्झाम्पलसाठी घेऊन चालू की आपण सर्व अधिकार दिले आहे राज्याला. आणि जर राज्याला तुम्ही अधिकार दिले तर त्या देशामध्ये तुम्हाला डेमोक्रेसी दिसू शकत नाही, कारण की त्या देशामध्ये राज्य हे सर्वश्रेष्ठ आहे, लोकांच्या मताला काही व्हॅल्यू नाही. आणि त्याच ठिकाणी तुम्ही हीच रिंग जी आपण इकडे नेली होती त्याला इकडे आणलं म्हणजे तुम्ही कुठे ना कुठे सर्व अधिकार, सर्व पॉवर्स हे जनतेच्या हाती सोपून राहिलेले, आणि यांचं भवितव्य सुद्धा यांच्याच हातामध्ये आहे. कोण असणार, कोण नसणार, कुठलं पक्ष काय, कारण की हे ठरवतील की राज्य कोण चालवेल. याला आपण डेमोक्रेसी म्हणू. आणि जवळपास आपण त्याला डायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये आणू शकतो, डायरेक्ट आणू शकतो आणि इनडायरेक्ट आणू शकतो. सो बेसिकली ना, हे जे राईट्स आहेत ना, राईट्स, या राईट्सचा हा जो रिंग आहे याला आपण कसं बॅलेन्स करतो यावर ठरेल की नेमकं त्या राज्याचं स्वरूप काय. समजलं? डेमोक्रेसीमध्ये जनतेच्या हातामध्ये अधिकार असतीलच. फक्त इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये हा प्रकार होऊन जातो की नेमकं जनता आपला दबाव कितपत सरकारवर पाडू शकते, या गोष्टी मॅटर करतात. या गोष्टी मॅटर करतात. आता लक्षात घ्या, हे झालं राज्य. याला जीव नाही. जीव आहे का काही? चेहरा आहे राज्याला, आपल्या देशाला? लोक जीवही आहे, चेहराही आहे, ओळख आहे. याला ओळख आहे, डोंट वरी. पण म्हणजे याला जीव नाही आहे. जीव आहे ना, पण ती एक वेगळी आत्मा आहे ना. त्या आत्मेला वेगळं म्हणजे त्या आत्माला तर आपण डिस्क्राईब सुद्धा नाही करू शकत ना, कारण की तो आपल्यासाठी सगळ्यात सुंदर आत्मा आहे. आपला देश, आपलं राज्य, आपलं नेशन, आपलं स्टेट आपल्यासाठी सर्वात सुंदर आत्मा. मुद्दा तो नाही आहे, पण तरी विचार करा ना, जीव इथे आहे. पण राज्यामध्येच लोक राहतील तर राज्याला कितपत अधिकार असेल, लोकांना सॉरी, आणि राज्य कसं चालेल यासाठी जेव्हा ही जनता आपल्यामधून काही लोकांना राज्याचा कारभार करायला इथे पाठवते त्यांना आपण म्हणतो सरकार. पुन्हा रिपीट करू, जेव्हा हे झालं राज्य, ही झाली जनता, जेव्हा या राज्याचा कारभार कसा चालेल, कारण की सगळे लोक मिळून राज्याचा कारभार चालवणे इम्पॉसिबल, कसं चालणार. त्यामुळे जेव्हा जनता स्वतः ठरवेल की आपल्यामधनं काही ठराविक लोक यांना पाठवायचं आहे आणि यांच्या हातामध्ये शासन चालवाय म्हणजे शासनाचे अधिकार द्यायचे आहेत, जेव्हा तुम्हाला कुठल्या देशाचं स्वरूप असं दिसेल त्याला आपण लोकशाही म्हणणार. पण लक्षात घ्यावं, या सरकारमध्ये बसणाऱ्या लोकांचं भवितव्य ठरवलं यांनी, त्यामुळे महत्व सर्वाधिक कुणाला मिळणार, जनतेलाच मिळणार. आपण लोकशाही देशामध्ये ही गोष्ट विसरून जातो की आपल्याला कितपत अधिकार आहेत. आपल्याला वाटते की सरकार एवढी ताकदवर आहे की त्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधामध्ये आपण काहीच नाही करू शकत. मागच्या 3-4 वर्षामध्ये असं नाही म्हणतोय, फक्त 3-4 वर्षाबद्दल नाही बोलतोय, मागच्या 75 वर्षाचा जरी तुम्ही विचार केलेला तरी पण असं कित्येकदा झालं
की जनतेसमोर सरकारने घुडगे टेकले आणि त्यांनी केलेले कायदे त्यांना परत घ्यावे लागले, बिलकुल घ्यावे लागले. का? आणि हे नेहमी नेहमी करून दाखवणे आवश्यक आहे बरं का जनतेला. हे जी जनता करते आहे, मागे जेव्हा फार्मरसाठी जे लॉज आणलेले होते, ठीक आहे, 3 कायदे, इकॉनॉमिक्स वेळेस सविस्तर शिकवणार की काय होते 3 कायदे. त्यावेळेस बघा, ऑफकोर्स ते पिझन्स जे हरियाणावरनं येत आहेत, पंजाबवरनं येत आहेत, बिचारे काही शिक्षित नाही, काही नाही. अरे पण ऍटलिस्ट त्यांना त्यांच्या ताकदीची तर माहिती होती ना, की नाही, आम्ही काही झालं तरी आम्ही हे कायदे नाही लागू होऊ देणार. भरपूर काळ त्यांना लढावं लागलं, भरपूर लोकांना त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले, पण फायनली सरकारने कायदे मागे घेतले ना. हीच तर असते डेमोक्रेटिक कंट्रीची ताकद, जी ताकद जनतेच्या हातामध्ये आहे. फक्त जनतेला याची माहिती नसते की आपल्याला किती ताकद आहे. जेव्हा ही जनता एकत्र येते तेव्हा तिच्यापेक्षा जास्त ताकदवर कुठलीही सरकार राहूच शकत नाही, लक्षात घ्यावं. ठीक आहे, क्लिअर. इथे डायरेक्ट डेमोक्रेसी या व्यतिरिक्त जर आपण इनडायरेक्ट डेमोक्रेसीचा विचार केलेला, तर इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये एकदम नीट जाणून घ्या ना या सगळ्या गोष्टीला. इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये आपल्याला 2 प्रकार मिळतील, 2 प्रकार मिळतीलच मिळतील. इनडायरेक्ट डेमोक्रेसीमध्ये एक तुम्हाला प्रणाली बघत असताना एक तर तुम्हाला अध्यक्षीय प्रणाली मिळणार, प्रेसिडेन्शियल, किंवा तुम्हाला सांसदीय प्रणाली मिळणार, पार्लमेंटरी. तिसरी प्रणाली नाही आहे, तिसरी प्रणाली नाही आहे. एक तर अध्यक्षीय आहे किंवा मग पार्लमेंटरी आहे. आता जेव्हा पार्लमेंटरी सिस्टम शिकू तेव्हा दोन्हीही या पद्धती मी तुम्हाला मागे सांगितल्या, मला नीट सांगायच्या, इथे त्यावर डिस्कशन नाही करणार आपण सरळ आपल्या देशाचं स्वरूप बघणार ना. आपल्या देशामध्ये जर पार्लमेंटरी सिस्टम आहे तर पार्लमेंटरी सिस्टम मध्ये आता सरळ हिशोब आहे की आपल्या देशाचं स्वरूप कसं आहे. आपल्या देशाची सामान्य जनता जी ठराविक नेत्यांना ठराविक कालावधीसाठी नेमून देते. हे ठराविक कालावधीसाठी नेमते ना रे, की एकदा का नेमला तर मरतपर्यंत तो त्या पदावर राहणार नाही ना. 5 वर्षाचा कालावधी आहे लोकसभेचा, 5 वर्षाकरता तो सदस्य त्या पदावर राहू शकतो. तर आपल्या देशाची जनता ठराविक कालावधीसाठी काही नेत्यांना या सदस्य म्हणजे या संसदेचा सदस्य बनवेल. आणि लक्षात घ्यावं की हे जे सदस्य असतील ते जनतेला जबाबदार असतील. जबाबदार समजते, अँसरेबल, रिस्पॉन्सिबल. ज्याला आपण जबाबदार किंवा त्याला आपण जेव्हा रिस्पॉन्सिबल म्हणतो त्याचा अर्थ असा होतो की जनतेच्या मतानुसार ती मंडळी सरकार चालवते. ठीक आहे. आता ऑफकोर्स तुमच्या मनात येत असेल की असं तर सर साधारणतः होत नाही ना, करतात तर ती लोक आपल्या मताचीच. पण आता ते एक्झाम्पल घेतलं होतं आपण, 3 कायदे आणले होते जे जनतेच्या मताच्या विरोधात होते, तर ते कायदे कुठे ना कुठे मागे घ्यावे लागलेच ना. त्याच्या आधी पण एनआरसीचा जो कायदा झालेला, सीएएचा कायदा झालेला, तर ठीक आहे, तो कोविडचा काळ जर सुरू झाला होता म्हणून ते मुद्दे बऱ्यापैकी दबलेले. त्याच्या 3-4 महिन्याआधी खूप तमाशे झाले. आसाममध्ये भयानक दंगे झाले होते, भयानक दंगे सांगतो. त्या चक्करमध्ये मला नंबर दिला होता मागे मी, फक्त आसाममध्ये जेव्हा हे जे कॅल्क्युलेशन झालेलं होतं की बाबा किती लोकांकडे पुरावे आहेत आणि किती लोकांकडे नाही आहे, एकट्या आसाममध्ये ही संख्या 20 लाखाची भेटली होती. एवढा दंगा झाला. त्या गोष्टी खूप काही टीव्ही मध्ये नाही दाखवल्या गेल्या. पण कालांतराने स्टे आहे ना आता त्या कायद्यावर. स्टे आहे म्हणजे अजूनपर्यंत तो कायदा लागू नाही झालाय. दंगे बाळा साधारणतः यासाठी होतात बघा, दंगे करणे हे आपल्या देशाच्या संवैधानिक अधिकारामध्ये नाहीयेत. आपण डिमांड्स करू शकतो, आपण सरकार विरोधामध्ये मोर्चे काढू शकतो. हा आपला अधिकार आहे. मोर्चे काढू शकतो, आंदोलन करू शकतो, आपल्या अधिकाराचा भाग आहे बरं का, खूप महत्वाचा भाग आहे. कोणता आहे भाग कोणता नाहीये तो तुम्हाला पुढे क्लिअर होणारच. आंदोलन करण्याचा अधिकार आपला आहे, पण आंदोलन करत असताना रस्ता जाम करण्याचा अधिकार आपला नाहीये. पब्लिक ट्रान्सपोर्टिंग आपल्यामुळे विस्कळीत नाही व्हायला पाहिजे. आंदोलन करा ना, प्रॉब्लेम नाही आहे, पण तुमच्यामुळे बाकीच्यांना त्रास नको. पण ते आंदोलन करत असताना ऑफकोर्स काय होऊन जातं की कुठे ना कुठे त्या मॉब मध्ये, त्या मास मध्ये असे काही ना काही लोक असतातच जे त्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. एक तर त्यामुळे दंगे होतात, किंवा खूपदा आंदोलन सुरू आहे पण तरीही पोलिसांनी लाठी हल्ला केला, मग चिडून काही ना काही वादविवाद होऊन दंगे होतात. हे साधारणतः कारण होतं, हे होतं. आणि म्हणून तो प्रकार जो आहे आंदोलनाचा
तो रूपांतरित होत असताना दिसतो तुम्हाला दंग्यांमध्ये. साधारणतः दंगे करून आपण आपले डिमांड्स नाही पूर्ण करू शकत. हा मुद्दा चुकीचा आहे. दंगे करून कसं काय करणार? तुम्हाला अधिकार दिलाय, तुम्ही योग्यरित्या कायद्याने सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करू शकता आणि बिलकुल त्या आंदोलनाच्या जोरावर सरकार वागते. आपल्या देशामध्ये जन लोकपाल बिल किंवा लोकपाल बिल पास व्हावं, विश्वास ठेवा, यावर प्रयत्न चालू होते 1968 पासनं. 1968 ला इंदिरा गांधीच्या सरकारने पहिल्यांदा लोकपाल बिल मांडलं होतं संसदेमध्ये आणि तेव्हापासून तर 2011 पर्यंत ते बिल 10 वेळा मांडलं गेलं, नाही झालं पास. विचार करा, एक बिल पास करायला तुम्हाला 40-40 वर्ष लागतात. कसं काय? 10 वेळा बिल मांडले जात आहे तरी बिल पास होत नाही, कसं काय? मग होतं 2010 ला अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन दिल्लीमध्ये, आणि फक्त दिल्लीपर्यंत ते जो मुद्दा होता तो सीमित नव्हता रे, अख्ख्या देशामध्ये आंदोलन झालं होतं. आपण एक 14 वर्ष आधी बोलून राहिलो, 14 वर्ष आधीबद्दल तुम्हाला थोडंफार माहित असेल, नसेल मी एकदम क्लिअर सांगून देईल. आता नाही बोलू, पण हा मुद्दा येतो. फायनली सरकार वागते रे या जन आंदोलनासमोर, आणि अखेरतः 2014 ला हे जे बिल आहे ते पास होतं आणि लागू होतं. 13 लाच पास होतं, 14 ला लागू होतं. जन लोकपाल बिल किंवा लोकपाल बिल, जन नव्हे लोकपाल बिल. सो जनतेच्या हातामध्ये काही विशिष्ट अधिकार आहेत, फक्त जनता त्या अधिकारांचा वापर कसा करावा लोकांना हे नीट माहित नसते. आणि म्हणून सगळ्या गोष्टी किंवा सगळ्या समस्या ज्या आहेत, आपण हा विचार करून चालतो की जाऊ दे ना आपल्याला काय, हा विचार करून आपण पुढे जातो. आणि जसा विचार आपण करतो तसा विचार सगळा मास करते, आणि अख्खा मास मग हेच म्हणते जाऊ दे ना आपल्याला काय, मग जाऊ दे ना आपल्याला काय, तर तुम्हाला नाही तर मग त्यांना तर आहे, ते आपल्या मनाची करते. जेव्हा तुम्हाला तुमच्या राजकीय स्वातंत्र्याबद्दल समजेल ना, आजच शिकणार आपण की तुम्हाला लिबर्टी आहे, तर लिबर्टी कोणत्या तत्वानुसार आहे ते शिकावं लागतं आपल्याला. तर त्यामध्ये जे राजकीय स्वातंत्र्य आहे ते तुम्हाला काय अधिकार देतं, त्यात अजून तुम्हाला हे स्वरूप बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. सो डेमोक्रेटिक कंट्री इनडायरेक्टली या प्रकारे दिसणार, जनतेतर्फे प्रतिनिधी नेमले जातील, त्या प्रतिनिधींना अधिकार असेल की ते शासन चालवतील, पण ते प्रतिनिधी जनतेप्रती रिस्पॉन्सिबल असतील, अँसरेबल असतील, ते बिलकुल त्यांना उत्तरदायी असतील. याला आपण अप्रत्यक्ष लोकशाहीचा प्रकार म्हणतो. संविधान लागू व्हायच्या जस्ट आदल्या दिवशी 25 नोव्हेंबर 1949 ला डॉक्टर भीमराव आंबेडकर यांचं खूप सुंदर भाषण झालं संविधान सभेमध्ये. यावरच होतं, डेमोक्रेसीवर. आणि त्यांचं मत हे होतं, कारण की कसं आहे ना की संविधानामध्ये थोडंफार आपल्याला दिसते की आपल्याला राजकीय लोकशाही आहे. तसंही आपण जी चर्चा करतोय ती राजकीय लोकशाहीचीच आहे ना. अरे पॉलिटिकलीच तर बघून आलो ना आपण, जनतेला मतदान करून आपला प्रतिनिधी निवडून देण्याचा अधिकार, तर हे राजकीय स्वरूप नाही झालं का? तर हे दिसायला आपल्याला दिसते आहे की आपल्या देशामध्ये फक्त राजकीय लोकशाही आहे. डॉक्टर आंबेडकरनी हेच क्लिअर केलं. ते म्हणतात की देशामध्ये फक्त राजकीय लोकशाही ठेवून चालणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या देशामध्ये फक्त संविधान आणि प्रिएम्बल राजकीय लोकशाही देऊन राहिलेला फक्त, असं नाहीये. आम्ही लोकशाहीचं स्वरूप निश्चित करत असताना ते स्वरूप राजकीय लोकशाही सोबतच सामाजिक लोकशाहीचं सुद्धा केलेलं, आणि त्याचबरोबर आर्थिक लोकशाहीचं सुद्धा केलेलं. जर तुम्ही सामाजिक लोकशाहीला राजकीय लोकशाहीशी तोडलं, अथवा तुम्ही राजकीय लोकशाहीला आर्थिक लोकशाहीशी तोडण्याचा प्रयत्न केला, तर लोकशाही ढासळून जाईल पूर्णपणे. त्यामुळे आपण लक्षात घ्याल, हे काय सामाजिक आहे राजकीय आहे आपण बोलणार आहोत, ठीक आहे. लक्षात घ्या मात्र की आपल्याला लोकशाहीचं स्वरूप संविधानकर्त्यांनी देत असताना, त्याचं डिझाईन करत असताना, ते फक्त पॉलिटिकली नाही आहे, तर ते सोशली सुद्धा आहे आणि ते आर्थिक दृष्टिकोनाने सुद्धा आहे. आपण आर्थिक, सामाजिक आणि राजकीय लोकशाही देशामध्ये जगतो. बाकी काय सामाजिक आणि आर्थिक आहे पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. पुन्हा एक महत्वाची गोष्ट, आपण म्हटलं आपण सॉव्हेरियन झालो 26 नोव्हेंबर 1949, म्हणजे घटना लागू झाल्या तारखेपासून. आता भारताला आणि पाकिस्तानला तर एकाच वेळेस स्वातंत्र्य मिळालं होतं, बरोबर आहे. पण तरीही दोघांच्या सार्वभौमत्वाची तारीख वेगवेगळी मिळेल. आपण 1950 बघा, आपण 1950 ला सार्वभौम होतो आणि पाकिस्तान 1956 ला होते, 1956 पर्यंत, म्हणजे 1956 ला. तर एवढे वर्ष काय, तर एवढे वर्ष
त्यांनी त्यांचं शासन ब्रिटिशांतर्फेच चालवलं. त्यांच्या शासनामध्ये इंटरफेरन्स ब्रिटिशांचं होतं. त्यांनी शासन कारभार चालवण्याकरिता ब्रिटिशांची मदत घेतली. आणि जर त्यांनी ब्रिटिशांची मदत घेतली, त्यांच्या शासन कारभारामध्ये तुम्हाला ब्रिटिशांचं इंटरफेरन्स दिसेल, ते कोणत्या तोंडाने होणार सार्वभौम? समजून राहिला? म्हणून पाकिस्तानचं सार्वभौमत्व 1956 ला मिळेल. आपण मात्र 1950 ला सार्वभौम झालो होतो. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट तिसरा पॉइंट आहे रिपब्लिक. प्रजासत्ताक. प्रजासत्ताक बद्दल दोन बाबी लक्षात घ्याव्या लागतात. मी प्रजासत्ताक बद्दल लास्ट लेक्चर मध्ये कुठेतरी आपलं बोलणं झालं होतं बाबा. आपण इंग्लंड, अमेरिका, भारत कम्पेअर करत होतो आणि तुम्हाला म्हटलं होतं की असं नाही आहे रे बाबा की तीनही देश हे लोकशाही आहेत म्हणून तीनही देश हे प्रजासत्ताक आहेत. बिलकुल नाही. आपण ज्याला रिपब्लिक म्हणतो, ज्याला प्रजासत्ताक म्हणतो, त्याचं स्टेटमेंट आधी काय बनणार ना, त्याचं डेफिनेशन काय बनू शकते, त्याला जरा बोलून घेऊया. प्रजासत्ताक म्हणजे मुद्दा शब्दशः काढायला गेले तर असा देश ज्या देशामध्ये अंतिम सत्ता प्रजेच्या हाती आहे. पण मग डेमोक्रेसीचं सुद्धा असंच काहीतरी अर्थ निघत होता. आपण त्याला जरा दुसऱ्या अँगलनी बघण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या अँगलनी प्रजासत्ताकच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून एक टर्म मिळणार ज्याला म्हटलं जातं राजसत्ताक, मोनार्ची. आपण आपल्या देशाचं शासन कारभार कुणाच्या हाती सोपवलं आहे? राष्ट्रपती. आपण आपल्या देशाचं शासन कारभार सोपवला आहे राष्ट्रपतीच्या हाती. हा, हे गोष्ट वेगळी की त्याच्या हातातले सगळे अधिकार प्राईम मिनिस्टर घेतो, कारण की पार्लमेंटरी सिस्टम आहे म्हणून. पण संविधानानुसार आपण आपल्या देशाचे सर्व अधिकार सोपवले आहे देशाच्या राष्ट्रपतींकडे. अमेरिकेमध्ये जर पण विचार केला तर अमेरिकेने सुद्धा त्यांच्या देशाचे सर्व अधिकार सोपवले आहेत त्यांच्या राष्ट्राध्यक्षाकडे. बरोबर आहे? तिथला जो प्रेसिडेंट आहे त्यांच्याकडे. पण आपण इंग्लंडचा विचार केला, चला इंग्लंडचा विचार करू की इंग्लंडला सुद्धा जर आपण विचारात घेतलं तर इंग्लंडचा सुद्धा राष्ट्रपती आहे. मुळात राष्ट्रपतींच्या हातामध्ये सर्वत्र अधिकार असतात. पण एक महत्वाची गोष्ट की आपण ज्यांना राष्ट्रपती म्हणून राहिलो आहे, आपण ज्यांना प्रेसिडेंट म्हणतो आहोत, अशा प्रेसिडेंटचा विचार केल्यास आपल्या देशाचा राष्ट्रपती हा कशा पद्धतीने पदावर येतो आणि इंग्लंड या देशाचा राष्ट्रपती कशा पद्धतीने पदावर येतो याला आधी विचारात घेणे आवश्यक होऊन जाईल. जर आपण इंग्लंडच्या राष्ट्रपतींचा विचार केला तर तिथे पद्धत अशी आहे की त्या देशाचा जो राजा अथवा जी राणी पदावर असेल तीच व्यक्ती त्या पर्टिक्युलर देशाचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती. बरोबर आहे? आणि त्या आधारावर जर आपण इंग्लंडच्या राष्ट्राध्यक्षाचा विचार केलेला रे, तर तो व्यक्ती हा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या निवडून येत आहे का? नाही ना, तो तर वंश परंपरागत आहे. जर तो वंश परंपरागत पद्धतीनुसार राष्ट्राध्यक्ष हा पद भूषवतो तर त्या देशामध्ये डेमोक्रेसी जरी असली तरी त्या देशाला तुम्ही प्रजासत्ताक नाही म्हणू शकणार, कारण की त्यांच्या देशामधल्या प्रजेनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षाची नेमणूक नाही केली. त्यांचा राष्ट्राध्यक्ष तर वंश परंपरागत पद्धतीने पदावर आला ना, तर इंग्लंडमध्ये डेमोक्रेसी आहे पण इंग्लंडमध्ये प्रजासत्ताक पद्धत नाही आहे. इंग्लंडमध्ये कोणती पद्धत? राजसत्ताक, मोनार्ची. आणि राहिली गोष्ट आपल्या देशाची अथवा अमेरिकेची, तर दोन्ही देशाचे राष्ट्राध्यक्ष अथवा राष्ट्रपती हे प्रजेमार्फत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष नाहीच येत पण अप्रत्यक्ष तर निवडून येतात ना. आपल्या देशाचा राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या जनतेतर्फे निवडून येतो. अमेरिकेचा सुद्धा राष्ट्रपती अप्रत्यक्षरित्या जनतेतर्फे निवडून जातो. जर प्रजेतर्फे ती लोक निवडून चाललेली तर ते देश झाले प्रजासत्ताक, जे 1950 लाच आपल्याला आपल्या देशाच्या उद्देश पत्रिकेमध्ये मिळतात. बिलकुल मिळतात. पुढे मग 42nd अमेंडमेंट 1976 आणि त्यानुसार मग जे अजून काही शब्द हे प्रिएम्बल मध्ये ऍड केले जातात त्याबद्दल जर विचार केला तर पहिला भाग बघू आपण, समाजवाद. मी आधी तुम्हाला समाजवाद काय असतो त्याची एक कन्सेप्ट क्लिअर करून देण्याचा प्रयत्न करतो, सोपी जाईल. पहिली गोष्ट, आपल्या देशाचा समाजवाद ना हा आपल्या देशासाठी
फक्त आर्थिक स्वरूपाला घेऊन होता, राजकीय स्वरूपाला घेऊन नव्हता. आपण फक्त इकॉनॉमिकली सोशलिस्ट होत होतो, आपण पॉलिटिकली सोशलिस्ट होत नव्हतो. का? जर आपण पॉलिटिकली पण सोशलिस्ट झालो असतो किंवा होण्याचा प्रयत्न केला असता, आधी आपल्याला डेमोक्रेसी सिस्टम बंद करावी लागली असती. कारण की समाजवाद देशामध्ये लोकशाही नाही येऊ शकत, इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे, खोटा खाटा लोकशाही असणार. ठीक आहे. हा, कार्ल मार्क्सच्या दृष्टिकोनाने त्यांची लोकशाही योग्य असेल, पण तरीही आपण ज्याला समाजवाद देश म्हणतो त्या समाजवाद देशामध्ये लोकशाहीचं सेटअप तुम्ही बसवू शकत नाही. त्यामुळे एक गोष्ट मी आधीच क्लिअर केली आहे, आपण समाजवाद हा शब्द जरी टाकला तरी पण आपण फक्त आर्थिक दृष्ट्या समाजवादाकडे वळत चाललेलो होतो, आपण राजकीय दृष्ट्या समाजवादाकडे जात नव्हतो, बिलकुल जाऊ शकत नव्हतो. दोन्ही मुद्दे मी क्लिअर करतो नंतर. दुसरी गोष्ट, समाजवाद आपण कशाला म्हणतो? बघा, जागतिक स्तरावर दोन संकल्पना किंवा दोन म्हणण्यापेक्षा तीन संकल्पना आहेत. एक भांडवलशाही, ज्याला आपण कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी म्हणणार, आणि दुसरं समाजवाद म्हणजे सोशलिस्ट. भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था ही प्रायव्हेट इकॉनॉमी झाली आणि समाजवाद अर्थव्यवस्था ही पब्लिक इकॉनॉमी झाली, म्हणजे सार्वजनिक सरकारची. जे प्रायव्हेट इकॉनॉमी दिसते आहे भांडवलशाही, त्या प्रायव्हेट इकॉनॉमी मध्ये कुठलाही व्यवसाय, बिझनेस, इंडस्ट्रीज, कारखाने, उद्योग काहीही असू द्या, कोणत्याही खाजगी व्यक्तीला उघडण्याची पूर्ण परवानगी असते. त्या देशामध्ये कुठल्याही खाजगी व्यक्तीला सरकारची संमती घेऊन आपले उद्योगधंदे चालवण्याची काही एक गरज नाही. सर्व उद्योग खाजगी असतात. हे झालं कॅपिटलिस्टिकचा मुद्दा. इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला नीट समजेल, इथे फक्त थोडं इंट्रोड्यूस करतोय. ज्याला आपण समाजवाद देश म्हणतो, त्या समाजवाद देशामध्ये कुठल्याही खाजगी व्यक्तीला त्याच्या इच्छेनुसार आपला व्यवसाय, उद्योग चालवण्याचा अधिकार नसतो. त्या देशामध्ये सर्व व्यवसाय आणि उद्योग त्या देशाच्या सरकारकडे एकवटलेले असतात आणि सरकार इतर कोणत्याही खाजगी व्यक्तीला स्वतःच्या इच्छेने खाजगी व्यवसाय, उद्योग, इंडस्ट्रीज चालवण्याचा अधिकार देत नाही. त्या प्रकारच्या देशांना आपण समाजवाद म्हणतो. काय कारण आहे? चर्चा नाहीये तुम्हाला कार्ल मार्क्स कडे घेऊन जायची, म्हणजे काही गरज नाहीये म्हणजे चर्चा घडून आणण्याची. ठीक आहे, आलीच गोष्ट तर आपण जेव्हा इकॉनॉमी स्टार्ट करू तेव्हा सांगून देईल की का ही संकल्पना कार्ल मार्क्सनी मांडली. ऍटलिस्ट तुम्ही एवढं तर माहित असेल ना की समाजवाद ही संकल्पना कार्ल मार्क्सची आहे. ठीक आहे, त्याला आपण मार्क्सवाद सुद्धा म्हणतो. मार्क्सवाद समाजवादाचं पुढचं पाऊल, अजून पुढचं पाऊल. काय संकल्पना होती, काय नाही, ते आपल्याला नंतर बघायचं आहे. सो थोडं समजलंय, समाजवाद जिथे पूर्णपणे सगळा मार्केट गव्हर्नमेंट कॅप्चर करते किंवा त्यांच्या हातात असते, आणि कॅपिटलिस्टिक जो इकॉनॉमी असते त्यामध्ये प्रायव्हेट तुम्हाला सेक्टर दिसेल किंवा प्रायव्हेट इकॉनॉमी दिसणार. आपण म्हणून राहिलो आहे की आपण आपल्या देशामध्ये सोशलिस्ट हा शब्द 1976 ला प्रिएम्बल मध्ये टाकला. याचं थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जाणून घेऊया. 1955 1955 ला काँग्रेसचं सेशन झालेलं होतं आवडीला. ढेबर हे त्या सेशनचे अध्यक्ष होते. त्या सेशन मध्येच त्यांनी क्लिअर केलं होतं की भारताचं स्वरूप आर्थिक दृष्ट्या आम्ही समाजवादाकडे हळूहळू नेणार आहोत. आणि बिलकुल पुढच्याच वर्षी म्हणजे 1956 ला भारत सरकारने त्यांची सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसी डिक्लेअर केली. या सेकंड इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये त्यांनी क्लिअर केलं की भारत हा इकॉनॉमिकली सोशलिस्ट असेल, आणि सोशलिस्ट असेल म्हणजे आता हळूहळू सगळे उद्योग वगैरे जे आहेत ते सरकारच्या हातामध्ये आणण्याचा प्रयत्न होईल. पण तरी हा शब्द लगेच काही प्रिएम्बल मध्ये टाकला नाही. हा शब्द मी तुम्हाला सांगतोय आपण टाकला 1976 ला 42nd अमेंडमेंटनी. इंदिरा गांधी जेव्हा देशाच्या प्रधानमंत्री होत्या, पण इंदिरा गांधींनी सोशलिस्ट या शब्दाला खूप चांगल्याने क्लिअर करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतायत की आमच्या देशाचं जे समाजवाद दिसणार तो आमचा जरा नवीन स्टाईल आहे किंवा आमच्या नवीन स्टाईलचा समाजवाद आहे.
आमचा समाजवाद, महत्वाची गोष्ट लक्षात घ्यावी, ऍटलीस्ट शब्द लक्षात घ्यावे, अर्थ भले नंतर लक्षात तुम्हाला सांगतोच मी की अर्थ काय आहे. आमचा समाजवाद हा लोकशाही समाजवाद आहे, तो मार्क्सवादी समाजवाद नाही. आता हे लोकशाही समाजवाद कसं राहू शकते बाबा? कारण की मग आता मी तुम्हाला म्हंटलो की जो देश समाजवाद आहे त्या देशामध्ये लोकशाही तत्वे नाही मिळू शकणार, चान्सच नाही. प्युअर समाजवाद लोकशाही दूरपर्यंत नाही, काही संबंध नाहीये. हा, समाजवाद नसेल, लिबरलिस्ट कंट्री असेल, लोकशाही मिळणार, काही इश्यू नाहीये. समाजवाद मध्ये लोकशाही नाही. पण इंदिरा गांधी म्हणतात की आमचा देश हा लोकशाही समाजवादावर आधारित आहे. लोकशाही समाजवाद कसा? आता मी तुम्हाला समाजवाद म्हटलं होतं, तर समाजवाद म्हणजे कसं स्वरूप राहणार त्याचा? इंडस्ट्रीज अँड कारखानेज अँड ऑल बँक्स अँड सगळं काय कुणाच्या हातामध्ये? हा, आणि सर्व सरकारच्या हातामध्ये. जर भांडवलशाही बघितलं तर सरकारच्या हातात काहीच नाही, सर्व खाजगींच्या हातामध्ये. आता इथे त्यांनी शब्द वापरला आहे समाजवाद, पण समाजवादच्या आधी वापरला आहे लोकशाही. तर यांचा लोकशाही समाजवाद कसा होता? तर लोकशाही समाजवाद म्हणजे आम्ही पूर्णपणे समाजवादी नाही, म्हणजे आम्ही पूर्णच्या पूर्ण मार्केट हा पब्लिक सेक्टरचा नाही करणार, आम्ही काही खाजगींना अधिकार देणार तर काही सरकारच्या हातामध्ये ठेवणार. म्हणजे या प्रकारच्या अर्थव्यवस्थेला आपण म्हणणार मिश्र प्रकारची अर्थव्यवस्था, मिक्स इकॉनॉमी. समजून राहिलं का? आणि ती जी मिक्स इकॉनॉमी होती ती खूप अशी तुम्हाला ताठर दिसते का, एकदम रिजिड आहे का, की नाही पूर्णच्या पूर्ण सरकारच्या हातामध्ये? जर पूर्णच्या पूर्ण सरकारच्या हातामध्ये असती तर आपण त्याला फक्त समाजवाद म्हटलं असतं. पण आपण काही मालकी जर खाजगी लोकांना देऊन राहिलो म्हणजे ती झाली लोकशाही समाजवादी. ठीक आहे, लोकशाही समाजवाद नेमकं काय आहे याचा अर्थ? ठीक आहे, मिक्स अर्थव्यवस्था, लोकशाही समाजवादी, हे इंदिरा गांधींचं स्टेटमेंट होतं. दुसरी गोष्ट, समाजवाद आपल्याला मार्क्सवादी सुद्धा दिसणार आणि आपल्याला गांधीवादी सुद्धा दिसणार. आपण कोणत्या प्रकारच्या समाजवादाकडे अधिक झुकलो त्याच्याबद्दल बोलून घेऊया. बघा, गांधीजींची आयडिओलॉजी आणि कार्ल मार्क्सची आयडिओलॉजी हे काही प्रमाणामध्ये मिळतात, फक्त काहींचे विचार काही क्षणापर्यंत किंवा काही ठराविक मुद्द्यापर्यंत मिळतात म्हणून त्यांचं खूप चांगलं जमते असं नाही होत. गांधीजींची आयडिओलॉजी आणि कार्ल मार्क्सच्या आयडिओलॉजी मध्ये नंतर जमीन आसमानचा फरक होऊन जातो. जमीन आसमानचा. पहिली गोष्ट गांधीवाद हा मार्क्सवादला नाही मानत. मार्क्सवाद आधी मांडला गेला, गांधीवाद खूप नंतर मांडला गेला. म्हणजे गांधीवाद मांडला गेला तर पकडून चला की मार्क्सवादाच्या 70 वर्षानंतर मांडला गेला. महात्मा गांधीजींनी हरिजनमध्ये आपले आर्टिकल्स लिहून त्यांनी त्यांचे विचार कसे, समाज कसा असावा याबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. काय कॉमन आहे ते सांगतो दोघांमध्ये. मग ते गांधीजींची आयडिओलॉजी असतील किंवा कार्ल मार्क्सची आयडिओलॉजी असतील, दोन्ही म्हणतात की जे खाजगी उद्योग आहेत, जे खाजगी मालक आहे, जे भांडवलशाही आहे, ते जोपर्यंत समाप्त होणार नाही तोपर्यंत सामान्यांचा उद्धार नाही होणार. हे कॉमन विचार आहेत दोघांचे. जे प्रायव्हेट सेक्टर आहेत, जो पैसे वाले लोग हैं, ठीक आहे, श्रीमंत लोक ज्यांनी अमाप पैसा कमवला, इंडस्ट्रीज आहेत, त्या जोरावर अजून ते पैसा कमवून राहिले, जोपर्यंत ती सिस्टम खतम होणार नाही तोपर्यंत सामान्य लोकांचा विकास होणार नाही. दोघांची सारखे विचार. अजून एक जो दोघांचा कॉमन विचार सांगतोय, नंतर खूप खोलवर जायची गरज नाही आहे. कार्ल मार्क्स म्हणतो की राज्य चालवण्याकरिता शासन गरजेचं नाही आहे, राज्यामध्ये शासन प्रणाली नसावी, सरकार नसावी. गांधीजी पण तेच म्हणतात. गांधीजी पण सेम आयडिओलॉजी. गांधीजी सुद्धा म्हणतात की शासन हे जुलमी आहे, त्यामुळे राज्याचा विकास अशी जुलमी शासन करू शकणार नाही, म्हणून स्टेटलेस म्हणण्यापेक्षा कुणाचं रूल नसणारं राज्य, हे सुद्धा गांधीजींचं स्वप्न होतं त्यांच्या आयडिओलॉजीमध्ये. हे विचार मॅच करून आले दोघांचे. पण याचा अर्थ असा नाही की गांधीवादी लोक मार्क्सला मानतात किंवा कार्ल मार्क्सला मानतात, बिलकुल नाही. भले कार्ल मार्क्सचे विचार तर भारतात बदनाम होतात, आणि फक्त ते याच कारणाने, कारण की गांधीवादी लोक हे अहिंसेच्या मार्गाने होते, आणि मार्क्सचा विचार केलेला, मी त्याला हिंसक नाही म्हणणार बिलकुल, हे हिंसक म्हणणेच तर त्याला बदनाम करणे भारतामध्ये. कार्ल मार्क्सला मरून
आज 100 वर्ष झाली, पण कार्ल मार्क्स हा यानंतर ना हजारो आणि करोडो वर्ष नाही मरणार, मरू शकत नाही. एकदाचा मिलरला विसरून जातील लोक, एकदाचा स्पेन्सर विसरून जातील लोक, एकदाचा लॉक विसरतील, हॉब्स विसरतील, प्लेटो विसरतील, अरिस्टॉटल विसरतील, मार्क्स विसरला जाईल. एकच सेंटेन्स म्हणतो जेव्हा त्यांनी मॅनिफेस्टो ऑफ कम्युनिझम हा ग्रंथ लिहिलेला होता, पहिला सेंटेन्स कि दुनिया भर के लेबर्स, आपके पैरों में जो जंजीरें हैं, आपको हारने के लिए आपके पास कुछ नहीं है, बस आपका श्रम. हे त्यांचे डायलॉग्स. आणि ते म्हणतात की जोपर्यंत हा संपूर्ण समाज, संपूर्ण मजूर एकत्र येणार नाही, एक संघ होणार नाही, तोपर्यंत भांडवलशाही समाप्त होणार नाही. आणि हे प्राप्त करण्याकरिता कुठल्याही प्रकारचा अहिंसेचा मार्ग कार्ल मार्क्स सांगत नाही, कारण की त्यांना माहित आहे की अहिंसेच्या जोरावर हे होणार नाहीये, हिंसाच करावी लागेल. हिंसा होईल, क्रांती येईल, रिव्होल्युशन होणार, आणि त्यावेळी भांडवलशाही पूर्णपणे समाप्त होईल. मजूर आपली सत्ता त्या देशावर प्रस्थापित करतील. सर्व प्रॉपर्टी हे ठराविक लोकांच्या हाती नसणार रे, ते सामान्य जनतेची प्रॉपर्टी होऊन जाईल. म्हणून आपण त्याला म्हणतो पब्लिक प्रॉपर्टी, कळते का? आणि त्यावेळेस ते जे स्वरूप असणार त्या देशाचं ते असणार समाजवाद. कार्ल मार्क्सचा समाजवाद जोरदार, जबरदस्त, जिंदाबाद आहे. म्हणून म्हटलं कार्ल मार्क्स नाही म्हणू शकत कधी. इकॉनॉमिक्स वेळेस आपण त्याला सविस्तर चर्चा करणार. पण प्रश्न इथे निर्माण असा होतो की गांधीवादी समाजवाद आणि कार्ल मार्क्स किंवा मार्क्सवादी समाजवाद यांचे भरपूरसे तत्वे मिळते जुळते दिसतात, तरी भारतीय समाजवाद हा अधिक कुणाकडे झुकलेला. बघा कसं आहे की बाबा ही थिअरीज, ही जी आयडियोलॉजी आहे, ही जन्मालाच कार्ल मार्क्सने घातलेली आहे, समाजवाद. ठीक आहे, तर नो डाऊट आपल्या समाजवादामध्ये कार्ल मार्क्स तुम्हाला झलकेल असतात, काही वाद नाही आहे. पण तरीही अधिक कुणाकडे तो झुकलेला आहे, तर ऑफकोर्स तो अधिक झुकलेला आहे गांधीवादीकडे. भारताचा समाजवाद गांधीवादीकडे अधिक झुकलेला. लक्षात घ्या, भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकामध्ये मागच्या 75 वर्षामध्ये एकदाच घटना दुरुस्ती झाली, जे आपण लिहिलं आहे 42nd अमेंडमेंट 1976, एकदाच. आणि त्याही घटनेदुरुस्तीने समाजवाद हा शब्द ऍड केलेला. प्रश्न आज हा निर्माण होतो की आज या समाजवाद या शब्दाचा अर्थ किंवा अर्थ म्हणण्यापेक्षा महत्व हे कितपत आपल्यासाठी आहे, हा प्रश्न खरंच आहे निर्माण होतो. निर्माण यासाठी होतो कारण 1991 ला आपण जेव्हा न्यू इकॉनॉमिकल पॉलिसी डिक्लेअर केली 1991, डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा देशाचे फायनान्स मिनिस्टर होते, पी.व्ही. नरसिंह राव जेव्हा देशाचे प्रधानमंत्री होते, तेव्हा आपण जेव्हा न्यू इकॉनॉमिकल पॉलिसी डिक्लेअर केली, त्यानुसार आपण समाजवाद फेकून टाकला. आपण म्हटलं की आम्ही समाजवादी तत्व पूर्णपणे रिजेक्ट करतोय, आम्ही संपवतोय, आणि आम्ही कम्प्लिटली हळूहळू, एका वेळेस तर होणे शक्य नव्हतं, आपण धोतर घातलेल्या माणसाला अचानकपणे एका दिवसामध्ये सूटबूटवर आणू शकणार का? पडेल ना, है ना? तर त्यामुळे हळूहळू आम्ही समाजवादी तत्वाला पूर्णपणे भांडवलशाही तत्वाकडे नेत आहोत, कम्प्लिटली. ठीक आहे, म्हणजे लिबरल इकॉनॉमीकडे. काय काय कारण काय होते, काय नाही, हे आपण आता बघण्यात काही अर्थ नाही, इकॉनॉमिक्स मध्ये बघायचं आहे. आपण एकमेव थोडी देश होतो ज्यांनी समाजवाद 1991 ला सोडला. 1990 म्हणजे एक वर्ष आधी ईस्ट युरोप कम्प्लीट, अख्खा ईस्ट युरोप समाजवाद होता. या जगामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की फक्त 2च महायुद्ध झाली, चुकीचे ग्रह आहेत तुमचे. एक तिसरं युद्ध झालं जे खूपच खतरनाक होतं, त्याला आपण कोल्ड वॉर म्हणतो. तसं त्या कोल्ड वॉर मध्ये तुम्हाला लीडर तर 2च देश दिसणार रे, एक अमेरिका आणि दुसरा रशिया. पण हे युद्ध 2 देशाचं नव्हतंच, 2 देशाचं युद्ध नव्हतं हे युद्ध 2 विचारधारेचं होतं, हे युद्ध 2 आयडियोलॉजीचं होतं की कोण जितेगा, कॅपिटलिस्टिक की सोशलिस्ट. आणि 1990 पर्यंत कॅपिटलिस्टिक जिंकलं, सोशलिस्ट हारलं. पुन्हा सांगतोय, हारलं म्हणून कार्ल मार्क्स मेला असं नाही, तो नाही म्हणणार. त्यावेळेपर्यंत ईस्ट युरोप कम्प्लीट हा समाजवादी देश होते, सोडून टाकलं त्यांनी. काही कारण इन द सेन्स, काही बाबी ज्या कुठे ना कुठे
त्यांच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मागे खेचत होता आणि त्याचं कारण समाजवादच होतं. म्हणून त्यांनी समाजवाद फेकून टाकला. आपण सुद्धा मग मागे राहिलो नाही. 1991 ला आपण सुद्धा समाजवाद कम्प्लिटली त्या जाळ्यातनं बाहेर निघालो. आपण पूर्णपणे उदारीकरणाकडे वळलेलो, म्हणजे ज्याला आपण लिबरलिस्ट कंट्री म्हणतो. आणि लिबरलिस्ट कंट्री म्हणजे ते कंट्री जिथे प्रायव्हेटायझेशन होणार मॅक्झिमम. सरकारी खात्यांचं, सरकारी सेक्टरचं, बँकांचं, इंडस्ट्रीचं हे प्रायव्हेटायझेशन होत जाईल. त्याला आपण लिबरलिस्ट कंट्री म्हणणार. तर आपण वळलो आहे. ऑलमोस्ट पकडून चालला की अर्ध्यापेक्षा जास्त बाबी आज आपण प्रायव्हेटायझेशन करून टाकलेल्या. आणि आज ना उद्या कधी ना कधी आपण पूर्णपणे म्हणतोय ना, आपण समाजवादीच्या जाळ्यातनं निघून जाऊ आणि पूर्ण लिबरलिस्ट होऊन जाऊ. तरी तेव्हा जेव्हा आपल्या देशामध्ये प्रिएम्बलमध्ये समाजवाद हा शब्द दिसेल तर त्याचा काही अर्थ राहील का? अर्थ काहीच नाही राहील. तर आपण टाकलं तर अमेंडमेंट करू समाजवाद हा शब्द, पण त्याचा अर्थ आजही कितपत आहे किंवा त्याचं महत्व आजही कितपत आहे हे जरा वादविवादाचा मुद्दा आहे. आज त्याला काही महत्व राहिलं नाही, कारण की 1991 ला आपण आपल्या देशाची अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलवलं. नेक्स्ट अँड तुमच्या स्वरूपामध्ये नेचर मधला लास्ट पॉइंट, सेक्युलरिझम, ज्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो. आपल्या देशाच्या स्वरूपामध्ये हा शब्द सुद्धा आपण 1976 ला टाकलेला आहे 42nd अमेंडमेंटने. धर्मनिरपेक्ष म्हणजे काय होतं याबद्दल बोलून घेऊ. आधी जरा आपण एक बघून घेऊया की जागतिक स्तरावर कशा प्रकारचे देश असू शकतात आणि मग त्यात आपण कशा प्रकारमध्ये मोडतो ना. तीनही, कारण की 3 प्रकारचे देश असू शकतात. एक देश ते असतील जे कम्प्लिटली आस्तिक असतील, जे ईश्वरावर आस्था ठेवतात. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारचे देश अशी असू शकतात जे पूर्णपणे नास्तिक असतील, ज्यांना आपण अथिस्ट म्हणतो, म्हणजे ईश्वरावर विश्वास ठेवत नाही किंवा विश्वासाची गोष्ट नाहीये, स्थान कितपत द्यायचं आहे. ठीक आहे, या कन्सेप्टला, ईश्वर, धर्म याला. तिसरा प्रकार मानू, मग चर्चा करू. तिसरा प्रकार आपल्याला मिळणार की एक तुम्हाला मिळणार धर्मनिरपेक्ष देश. कारण की धर्मनिरपेक्ष याचं थोडं आपण असं मराठीमध्ये बघितल्यास त्याचा अर्थ काढायला गेलो तर तो असं वाटू शकतो की धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म नसणारा देश, असं थोडं अर्थ मे बी काढू शकतो आपण किंवा निघू शकतो उगाच, पण त्याचा अर्थ मुळीच असा काही निघत नाही. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म नसणारा देश नव्हे. आधी दोन्ही जे वरचे जे 2 प्रकार आपण ठेवलेले त्यांच्याबद्दल बोलून घेऊ की हे कशा प्रकारचे देश असतात. जे आस्तिक देश असतात ते त्यांच्या देशामध्ये एका विशेष धर्मालाच सर्वाधिक महत्व देतात आणि त्या धर्माला पूर्णपणे स्वतंत्र ते देण्याचा प्रयत्न करतात कंपॅरेटिव्हली इतर धर्मांच्या. कारण की ते आपल्या एका पर्टिक्युलर धर्मावरच आस्था ठेवून त्याच धर्माच्या विकासाबद्दलचं भाष्य करतील. एक्झाम्पल ठेवून घेऊ की आस्तिक देशामध्ये कोण कोण येणार. आस्तिक देशामध्ये तुमचा मित्र राष्ट्र पाकिस्तान येईल, बांगलादेश येईल, इकडे बाजूला म्यानमार येईल, बर्मा, खाली श्रीलंका येईल. पाकिस्तानचा विचार केला तर इस्लाम धर्म आहे. ठीक आहे. तिकडे बांगलादेशचा विचार केला तरी सुद्धा सेम. म्यानमारला गेले असता किंवा खाली श्रीलंकाला गेला असता तर तिथे श्रीलंकाला सिंहली धर्म आहे. सिंहली धर्म म्हणजे कोणता धर्म? बौद्ध धर्म है ना. सो त्यांनी त्यांच्या देशामध्ये बौद्ध धर्माला आश्रय दिला आणि बौद्ध धर्मालाच महत्व दिलं. सर्व अधिकार, सर्व स्वातंत्र्य हे बौद्ध धर्माला तुम्हाला इकडे दिसणार श्रीलंकामध्ये. पाकिस्तानला गेले असता तिथे तुम्हाला इस्लाम धर्माचं जे आहे ते स्वातंत्र्य आणि हक्क मिळणार. असे जे आस्तिक देश असतील त्या देशामध्ये त्या पर्टिक्युलर धर्माला महत्व दिलं जातं आणि त्याच्या तुलनेत इतर धर्मांचं महत्व कमी असतं. कळतंय का? जे मायनॉरिटीज मध्ये आहेत, जे त्यांच्या देशाचा मूळ धर्म नाही आहेत, अशा इतर धर्माचं महत्व हे कमी असतं. त्याला आपण म्हणणार आस्तिक कंट्री, आस्तिक देश, जे एका पर्टिक्युलर धर्मालाच पूर्ण महत्व देऊन राहिलेले किंवा सोपून राहिलेले. क्लिअर? आस्तिक कशाला म्हणणार आपण? आता राहिली गोष्ट नास्तिक. नास्तिक मला वाटतं तुम्हाला काही वेळ सांगण्याची गरज नाही पडणार. आस्तिक जर असे असतील तर नास्तिक काय
नास्तिक ते जे कोणत्याच धर्माला काहीच महत्व नाही देत. धर्माला काही काही खास अधिकार नाही, काही खास अधिकार नाही. राज्याला वाटत असेल तर काही धार्मिक अधिकार बहाल केले जाऊ शकतातची गोष्ट राहणार, शकतातची गोष्ट असणार, अथवा कुठल्याही विशेष धर्माला काही विशेष अधिकार नाही. आस्तिकमध्ये होतं की विशेष धर्माला विशेष अधिकार, नास्तिक धर्मामध्ये कुठल्याच विशेष धर्माला काहीच अधिकार नाही. क्लिअर आहे? आणि ज्याला आपण धर्मनिरपेक्ष म्हणणार, तो धर्मनिरपेक्ष देश असे होऊन जातील ज्या देशामध्ये त्या देशात कुठलाही धर्म हा कितीही एक पर्टिक्युलर धर्म मेजॉरिटीमध्ये राहू द्या किंवा कितीही बाकीचे धर्म हे मायनॉरिटीज मध्ये राहू द्या, सर्व धर्मांना समान मानून समान हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळते. त्याला आपण सेक्युलर म्हणणार, धर्मनिरपेक्ष म्हणणार. कुठल्याच धर्माला 1% सुद्धा कमी अधिकार नाही, कुठल्याच धर्माला 1% सुद्धा विशेषाधिकार नाही, काही नाही, सगळ्यांना समान अधिकार, सर्वांना समान. त्याला धर्मनिरपेक्ष म्हटलं जाईल. 1976 ला टाकलाय आपण हा वर्ड 42nd अमेंडमेंटने. प्रश्न बनतो, घटना लागू झाली 1950, शब्द टाकला 1976, 24 वर्षानंतर. तर हा जो मधला जो 24 वर्षाचा कालावधी होता त्यामध्ये मग आपण धर्मनिरपेक्ष देश नव्हतो का, हा प्रश्न निर्माण होतो. आणि जर नव्हतो, जरची गोष्ट आहे, नव्हतो, तर मग आपल्या देशाचं स्वरूप काय होतं? आस्तिक होतं, नास्तिक होतं, किंवा अजून काही होतं? काहीतरी असेल ना. म्हणजे नो डाऊट आपण इंदिरा गांधीला प्रणाम करतोय बाबा, की बरं झालं तुम्ही शब्द टाकलाय प्रिएम्बल मध्ये, कारण की ही हा जो शब्द आहे ना, हे आपल्या देशाला अजून एक स्टेटस देतं है ना, की भारत एक सेक्युलर कंट्री आहे. वा, कारण की जर भारताच्या टोटल पॉप्युलेशनचा विचार करता 79 पॉईंट समथिंग पर्सेंट, म्हणजे सरळ राऊंड फिगर 80%, जी पॉप्युलेशन आहे ते तर हिंदू पॉप्युलेशनच आहे, म्हणजे मेजॉरिटी तर हिंदूंचीच आहे. आणि रिमेनिंग मग 20% मध्ये मग 5 तुम्हाला हे मिळतील, धर्म मिळतील. त्यातही जर मुस्लिम समाजाचा विचार केला तर मुस्लिम समाजाचं पॉप्युलेशन 13-14% पर्यंत चाललं जाते. मग उरलेले 6% पॉप्युलेशन मध्ये बौद्ध धर्म, जैन झालं किंवा ख्रिश्चन झालं किंवा शीख झालं, हे धर्म येतात रे, हे धर्म येतात. मग यांची पॉप्युलेशन 1%, 1.5%, 2% अशा प्रकारे आहे प्रत्येकांची. मग 1% पॉप्युलेशन असणार किंवा पूर्ण पॉप्युलेशन मध्ये 1% वाटा असणाऱ्या कुठल्या पर्टिक्युलर धर्माला जर बाकी 80% वाटा असणाऱ्या धर्मासारखेच अधिकार असतील, खूप चांगली गोष्ट आहे ना. जर ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या 1% आहे एक्झाम्पल, आणि हिंदूंची लोकसंख्या जर 80% आहे, जे अधिकार, जे राईट्स आपल्या धर्माला घेऊन हिंदूंना आहेत, तेच अधिकार आणि तसेच राईट्स जर ख्रिश्चनांना सुद्धा असतील, 1% असणाऱ्या लोकसंख्या असणाऱ्या कम्युनिटीला, याच्यापेक्षा अजून चांगली गोष्ट काय होऊ शकते? तर हा जो शब्द टाकलाय हा नो डाऊट महत्वपूर्ण शब्द आहे, नो डाऊट की शान वाढली आपल्या प्रेमवरची सेक्युलर हा शब्द टाकून. पण जर नसता टाकला तर काही फरक पडला असता का? काहीच फरक पडला नसता. प्रणाम करायची गरज नाही, घेऊन घ्या वापस. हा शब्द असू द्या नसू द्या, आपण 1950 ला जेव्हा संविधान तयार केला तेव्हा काहीतरी घाईघाईमध्ये आपण फक्त काही उभं केलं असं नाही केलं, विचार करून सगळ्या गोष्टीचा आपण आपल्या संविधानामध्ये तरतुदी ठेवल्या आहेत. सेक्युलर हा शब्द टाकून फक्त तो शब्द दिसतो की हा भारत एक धर्मनिरपेक्ष देश असेल, पण हा शब्द नसता तरी सुद्धा आपण सेक्युलर होतो. आणि ज्या तारखेला आपल्या देशाचं संविधान लागू झाला त्या तारखेपासून सेक्युलर होतो रे. सर्व धर्मांना समान अधिकार होते, सर्व धर्मांना. हा फक्त मुद्दा असा होता की हा शब्द नव्हता सेक्युलरचा, धर्मनिरपेक्षचा. तर प्रश्न निर्माण होतो की मग आपण सेक्युलर होतो कसे? आपल्याला हे सेक्युलरिझम कशा मार्फत मिळत होतं? तर आपल्या देशाच्या राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये धर्म स्वातंत्र्य, आणि धर्म स्वातंत्र्यामध्ये आर्टिकल 25 to 28 या आर्टिकल्सला नीट वाचा. हे आर्टिकल सांगतात की आपल्या देशामध्ये कुठलाही धर्म असेल सर्वांना समान अधिकार आहे, समान तत्वावर, काय कुणासोबत काही भेदभाव नाही. थोडं एक्झाम्पल घेऊ आपण, काय असते, काय आहे आर्टिकल 25-26 मध्ये. बघा, आर्टिकल 25 क्लिअर करते की कुठल्याही व्यक्तीला त्यांची धार्मिक उपासना करण्याचा अधिकार आहे, आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. शब्द आपण हा वापरलेला आहे की कुठल्याही व्यक्तीला आपली धार्मिक उपासना करण्याचा अधिकार आहे, आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे.
मग ती व्यक्ती हिंदू असू द्या किंवा मुस्लिम असू द्या, ती व्यक्ती ख्रिश्चन असू द्या किंवा पारसी. समजून राहिलं का? कुठे असं डिनोट केलंय की या धर्माच्या व्यक्तीला आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे? नाही. देशाच्या प्रत्येक एका नागरिकांना आपल्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार कलम 25 देते. तो अधिकार तर सर्वांना समान लागू आहे ना. कलम 27चा 26चा जर विचार केला आपण तर आर्टिकल 26 सुद्धा सांगणार की प्रत्येक धार्मिक संस्थांना त्यांच्या चल अचल संपत्तीचा सांभाळ करण्याचा अधिकार आहे. चल अचल याचा अर्थ काय होतो शिकवणार जेव्हा आर्टिकल 26 बघू. संपत्ती तर समजते ना, संपत्ती समजतं. आणि संपत्तीचा अधिकार म्हणजे संपत्ती बाळगण्याचा अधिकार हा प्रत्येक धर्माच्या संस्थांना आहे. तर मग ते शिर्डीचं साई मंदिर असेल किंवा मग ते याकूब बाबाचा दर्गा असेल किंवा मग ते कुठे एक चर्च असेल, ते त्यांना त्यांची चल अचल संपत्ती बाळगण्याचा वापरण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्याचा नेमका अर्थ काय निघतो आर्टिकल 26 जेव्हा शिकू तेव्हा बघ सांगणारच नेमकं की कसा काय अधिकार आहे त्यांना. सर्वांना समान अधिकार आहे. आर्टिकल 27 कुठल्याही व्यक्तीचं ठराविक उत्पन्न जर कुठल्याही धर्माच्या संवर्धनासाठी जात असेल तर त्या व्यक्तीवर कुठलाही विशेष कर, आपल्या भाषेत सांगतोय मी सौम्य भाषेत, कुठल्याही त्या व्यक्तीवर कर लावण्याचा अधिकार सरकारचा नसेल. तुम्ही जर डोनेट करून राहिले पैसा धर्माच्या नावाने तर तो पैसा टॅक्स एक्झम्प्टेड असतो. आणि मग धर्म तो ख्रिश्चन असेल, हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल, तो पैसा सर्वांसाठी म्हणजे तो ज्या धर्माशी निगडीत आहे त्या धर्माच्या व्यक्तीला तेवढा पैसा टॅक्स एक्झम्प्टेड. तर हा तर अधिकार, हे सगळे अधिकार सर्वांना समान होते ना. आपण कुठल्या पर्टिक्युलर धर्माला थोडी अधिकार दिले. आणि जर दिले नाही आहेत आर्टिकल 26, 27, 28 हे सगळे जे आर्टिकल्स आहेत 25 पासनं हे सर्वांना अधिकार देत असतील तर आपण तर सेक्युलर आधीपासूनच होतो. असं काही वेगळं काही केलं नाहीये आपण फक्त शब्द टाकलाय. म्हणून म्हटलं तो शब्द नसता तरी फरक पडला नसता. कलम 25 ते 28 जे आपल्याला धार्मिक अधिकार बहाल करतात ते आपोआप आपल्याला सेक्युलर करत होते. क्लिअर? ठीक आहे. हे मुळात ज्या बाबी आपण बघितलेल्या साधारणतः सार्वभौम प्रजासत्ताक, लोकशाही, समाजवाद आणि सेक्युलर धर्मनिरपेक्ष हे होतं आपल्या देशाचं स्वरूप कसं असणार किंवा स्वरूप कशा प्रकारचं असणार, हा स्वरूपाचा पॉईंट झाला. पहिली गोष्ट आपल्या देशाचे ऑब्जेक्टिव्ह हे नेमके कसे होते तर आता चालू करून किंवा कंटिन्यू ठेवून काही अर्थ नाहीये. त्यालाही भरपूर वेळ लागेल. शब्द तर 4च असतात रे, पण त्याला एक्सप्लेन करता करता भरपूर वेळ निघून जाईल ना. जे जस्टिस, लिबर्टी, इक्वेलिटी ह्या ज्या सगळ्या बाबी आहेत यांना नेमक्या काय देण्याचा प्रयत्न करतात त्याला आपण उद्याच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.